स्पीडिंग द पॅसेंजर स्पीडिंग द पॅसेज ऑफ द फ्लड वॉटर. स्पीडिंग द पॅसेज फ्लड वॉटर. तो आता याचं उत्तर वगैरे आपल्याकडे नाही आहे, तरी आपल्याला याचं मिनिंग काय होईल बरं का बघा रे. स्पीडिंग द पॅसेज ऑफ फ्लड वॉटर. स्पीडिंग द पॅसेज ऑफ द फ्लड वॉटर, रिड्युसिंग द बँक इरोजन, नंतर स्लोईंग डाऊन द रिव्हर व्हेलॉसिटी टू रिड्यूस द डॅमेज, इन्क्रीज द मिनिंग मेंडरिंग स्ट्रीम. याचं उत्तर काय आहे हे पण माहीत नाही आणि याचं मिनिंग काय आहे हे पण माहीत नाही. याला स्टार करून नंतर शोधा. पुढे जाऊया. डॅम आर क्वेश्चन आहे ना वरती कुठे आहे, क्वेश्चनवरती आहे का? 191. ओके ओके ओके, म्हणजे क्वेश्चनवरती दिला आहे. सो चॅनलायझेशन, आता बघा बरं. चॅनलायझेशन ऑफ द स्ट्रीम इज डिझाईन टू रिड्यूस द फ्लडिंग बाय. चॅनलायझेशन ऑफ द स्ट्रीम डिझाईन टू रिड्यूस द फ्लडिंग. आता मला सांगा, जर का समजा तुम्हाला फ्लड कमी करायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाची बात काय बात असेल बरं का. एक तर साईडला हे करा बघा, आता बघू. सो स्पीडिंग द पॅसेज ऑफ द फ्लड वॉटर, रिड्युसिंग द बँक इरोजन, स्लोईंग डाऊन द रिव्हर व्हेलॉसिटी. रिव्हरची व्हेलॉसिटी जर का स्लो केली तर त्याच्याने काय फ्लडिंग कमी होईल का. पुढे इन्क्रीज द मेंडरिंग ऑफ द स्ट्रीम. इथं हे काय दिलेलं आपल्या उत्तर दिलेलं आहे स्पीडिंग द पॅसेज ऑफ द फ्लड वॉटर. स्पीड मला सांगा, जर का समजा मला पूर जर कमी करायचा असेल तर मध्ये येणाऱ्या पाण्याचं जर का स्पीड वाढवून टाकला मी, तर स्पीड जर का जास्त असेल तर मी तुम्हाला एक बात विचारतो. समजा आपण एक अजूम करूया. एखादी ही स्ट्रीम आहे, या स्ट्रीमला आपण लाईनिंग करून ठेवलेली आहे. तर लाईनिंग जर का मी केलं तर लाईनिंग केल्यामुळे काय होतं रे, पाणी एकदम भरकन निघून जातं, स्पीडमध्ये पाणी निघून जातं, बरोबर की नाही. आता मला सांगा, जर का पाणी जर का स्पीडमध्ये निघून जात असेल तर फ्लडला आपण कमी करून टाकतो का, बरोबर आहे काय. जर का समजा पाणी स्पीडमध्ये निघून जात असेल तर फ्लडला आपण कमी करू शकतो का, बरोबर ना, राईट की नाही. पण जर का समजा या ठिकाणी जर का खूप अडथळे जर का आले तर पाणी स्पीडमध्ये जा तिथंच गोंधळ करेल आणि साईडचे किनारे फुटतील आणि पूर येताना आपल्याला दिसायला भेटत असतं. सो स्पीडिंग द पॅसेज ऑफ द फ्लड वॉटर. तो फ्लड वॉटर जर का समजा स्पीडमध्ये जात असेल ना त्याची बात. तो चॅनलाइज ऑफ द स्ट्रीम इज डिझाईन टू रिड्यूस द फ्लडिंग. फ्लडिंगला रिड्यूस करण्यासाठी जर का तुम्हाला चॅनलला डिझाईन जर करायचं असेल ना तर काय कसं डिझाईन करा त्याला, तर तुम्ही अशा पद्धतीने डिझाईन करा की त्याच्यामध्ये येणारं पाणी स्पीडमध्ये निघून जायला पाहिजे. लक्षात आलं. चला पुढे जाऊ. डॅम आर डिझाईन टू रिड्यूस द फ्लडिंग. ठीक आहे. सो डॅम आर डिझाईन टू रिड्यूस द फ्लडिंग, प्रोव्हाइडिंग स्टोरेज फॉर द फ्लड वॉटर. बरोबर, मी तुम्हाला अगोदरच बोललो होतो. डॅम वगैरे जो की बांधतो आपण, तो डॅम का बांधत असतो, त्याच्या अपस्ट्रीम साईडला एक रिझर्वायर असतो आणि मोठा साठा असतो पाण्याचा. तिकडून आलेलं पाणी त्या साठ्यामध्ये थांबलं का पूर जो काही आहे तो पूर रिड्यूस झाला. ओके, अशा पद्धतीने. सो देअरफॉर पुढे जर गेला तर काय पुढे नेक्स्ट. सो वेन फॉरेस्ट आर कट. बरोबर आहे का रे, नाही हे वाला बाकी. द अल्फाईन रिजन रिझर्वायर आर क्रिएटेड रेग्युलेट द फ्लो ऑफ मेल्टिंग वॉटर अँड द आईस फील्ड. समथिंग काहीतरी अल्फाईन रिजन आहे, ते अल्फाईन रिजनवरती एक रिझर्वायर वगैरे क्रिएट केलेला आहे. तो कशासाठी, टू रेग्युलेट द फ्लो ऑफ मेल्टिंग वॉटर अँड द आईस फील्ड. तो अल्फाईन रिजन आहे कुठला तरी, त्या ठिकाणी जी की आहे अल्फाईन रिजन, त्या ठिकाणी एक मोठा रिझर्वायर क्रिएट केलेला आहे. कशासाठी केलेला आहे की जे काही आईस फील्ड वगैरे ते वितळल्यानंतर जे की ना ते पाणी आपल्याला माहिती आहे. मला सांगा बरं का, फ्लडचं रिझन काय बरं का. फ्लडचं रिझन काय, फ्लडच्या रिझनमध्ये आईस मेल्टिंग असतो ना एक, जो काही फ्लड येत असतो, नदीला जो पूर येत असतो ना त्याच्यामध्ये आईस मेल्टिंगचं पण एक रिझन आहे, बरोबर की नाही. मग आईस मेल्ट होऊन कुठेतरी पाणी स्टोअर व्हावं त्यासाठी अल्फाईन रिझन जो की आहे तिथं काय बनवलेले आहेत, तिथं रिझर्वायर क्रिएट केलेले आहेत. नंतर पुढचा क्वेश्चन. वेन फॉरेस्ट आर कट ऑर बर्न डाऊन. वेन फॉरेस्ट आर कट ऑर बर्न डाऊन, वॉटर कॅन फ्लो अवे क्विकली अँड कॉज मड स्लाईड. वॉटर कॅन फ्लो अवे व्हेरी क्विकली अँड कॉज मड स्लाईड. दुसरं वाचूया. न्यूट्रिएंट आर वॉश डीप इन टू सॉईल. वॉटर स्टँड इन द फील्ड अँड कॅन नॉट फ्लो अवे. रेनफॉल कॅन गेट इन टू द ग्राउंड मोर क्विकली. काय म्हटलेलं बरं का तुम्हाला, की जर का समजा तुम्ही जंगलतोड जर का केली, सो वेन द फॉरेस्ट आर कट, जर तुम्ही जंगलतोड जर केली तर काय होईल बरं का. तर जंगलतोड केल्यामुळे काय होईल बरं का रे, काय होईल, काय दिसायला भेटतं तुम्हाला. जंगलतोड जर का केली आपण तर लँडस्लाईड वगैरे दिसायला, लँडस्लाईड होईल, पाणी आल्यानंतर सगळी माती वाहून जाईल, बरोबर. हे पण कारण आहे ना. जर का समजा झाडं जर का तोडली ना तर तिथलं सगळं मातीचे ना ती वाहून जाणार आहे. सो न्यूट्रिएंट आर वॉश डीप इन टू द सॉईल. वॉटर स्टँड्स इन द फील्ड अँड कॅन नॉट फ्लो अवे. नाही, पाणी जे की ना ते पाणी वाहून जाईल, वॉटर कॅन फ्लो अवे व्हेरी क्विकली अँड कॉज मड स्लाईड. हे बरोबर आहे, एकदम बरोबर आहे. तो पाणी जे की ना जर का झाडझुडपं जर का आपण कापून टाकली ना, पाणी वाहून जाईल, पाणी सरळ वाहून जाईल, परंतु मड स्लाईड होताना पण दिसायला भेटणार आहे. पहिलं रिझन एकदम बरोबर आहे. पुढे जा. द वर्ड हजार्ड इज ओरिजिनेटेड फ्रॉम. वर्ड हजार्ड अँड द डिझास्टर. हजार्ड आणि डिझास्टर हे वर्ड कुठून डिराईव्ह झालेला आहे, तर तो फ्रेंच वर्ड आहे. पुढे चला. इन विच डेट सुनामी आकर इन इंडोनेशिया. सांगा रे, MPC मध्ये क्वेश्चन आहे जसा तसा. इंडोनेशिया, इंडिया, 26
2006. तो ठीक आहे 24 डिसेंबर 2006 वगैरे अशी तारीख पण लक्षात घेतलेली आहे. ठीक आहे, तर ते तारखा पण तुम्ही लक्षामध्ये ठेवा. 2004, 24 डिसेंबर 2004. त्याच्यानंतर आपण ॲक्ट वगैरे काढला होता. पुढे इटना व्हॉल्कॅनो आर लोकेटेड ॲट. सो इटना व्हॉल्कॅनो जो की आहे हा कोणत्या प्रकारचा व्हॉल्कॅनो असतो मी तुम्हाला सांगितलं होतं ना काल. इटना व्हॉल्कॅनो जो की आहे हा डॉर्मंट व्हॉल्कॅनो असतो आणि हा कुठे आहे बरं का, हा इटलीमध्ये. ठीक आहे, तो इटलीमध्ये येत असतो हा इटना व्हॉल्कॅनो इटली. ओके, पुढे द टर्म इन्फ्लुजा इज अप्लाइड इम्प्लाइज टू द वॉट फ्लू. ओके, माहिती आहे आपल्याला फ्लू असतो. पुढे सो नेक्स्ट, हाऊ मेनी टाईप ऑफ द हजार्ड आर देअर. हजार्डचे डिझास्टरचे किती प्रकार पडतात रे? नॅचरल डिझास्टर आणि मॅनमेड डिझास्टर. किती प्रकार असतात? 2. असे क्वेश्चन पण विचारून घेतात. एकदा MPC मेन्समध्ये क्वेश्चन आला होता, डॅमचे प्रकार किती आहेत, राईट का? तर असे क्वेश्चन पण येऊन जात असतात. पुढे तो जास्त काही अवघड नाही आहे, पण माणूस डोकं लावण्याच्या नादात चुकवून टाकतो. इंटरनॅशनल सेक्रेटरी फॉर द डिझास्टर रिडक्शन स्टँड फॉर ISDR. तो ISDR म्हणजे शॉर्ट इंटरनॅशनल सेक्रेटरी फॉर द डिझास्टर रिडक्शन, अशापणे लक्षात ठेवतो आपण. पुढचं बघा बरं. PPPचा लॉंग फॉर्म माहिती आहे, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप, सगळ्यांना माहिती आहे त्याचा, राईट. फुल फॉर्म ऑफ द EVDचा फुल फॉर्म काय आहे? इबोला व्हायरस डिसीज. सो इबोला व्हायरस डिसीज जे काय आहे तो आपला EVDचा लॉंग फॉर्म असतो. नंतर बरं द टर्म सायक्लॉन मिनिंग. सायक्लॉनचा मिनिंग काय होत असतो? कॉईल ऑफ द स्नेक. सापाचं जे काही ना, सापाची एक कॉईल जी काही ना त्याला म्हणतो आपण सायक्लॉन. तो सायक्लॉन इज द व्हॉट? कॉईल ऑफ द स्नेक त्याला म्हणत असतो. आता मला तुम्ही सांगा, सायक्लॉन हा कोणता वर्ड आहे रे? सायक्लॉन हा कोणता वर्ड आहे? ग्रीक वर्ड आहे. ओके, तो लक्षात ठेवता तुम्ही गोष्टी. पुढे जाऊ. फुल फॉर्म ऑफ द NGO, नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन, माहिती आहे आपल्याला. द सायंटिफिक स्टडी ऑफ द अर्थक्वेक. सायंटिफिक स्टडी ऑफ अर्थक्वेक कशामध्ये करतो आपण? सिस्मॉलॉजी. जी सायंटिफिक स्टडी करतो आपण त्याला सिस्मॉलॉजी म्हणत असतो. पुढे व्हेन वॉज द लास्ट मेजर अर्थक्वेक इन इंडिया. भारतामध्ये सगळ्यात मोठा जो भूकंप घडला आहे तो शेवटी कधी घडलेला आहे? तो सगळ्यात शेवटी जो की आहे 26 जानेवारी 2001. कुठे घडलेला सांगा रे? भुज, गुजरात. ओके, आता पुढे चला. सो TB डिझीज जनरली अफेक्टेड. TB डिसीज कशाचा आहे? फुफ्फुसाचा रोग आहे ना. कोविड-19 वरती 100% क्वेश्चन असतील, बघून घ्या तुम्ही. कोविड-19 वरती 100 सोपा क्वेश्चन असेल, जास्त अवघड नाही. बातम्यांमध्ये ऐकलेलाच काहीतरी क्वेश्चन असेल, पण तो जो आहे ना त्या व्यवस्थापनमध्ये पण येऊ शकतो याच्यामध्ये. नेक्स्ट, विच व्हायरस रिस्पॉन्सिबल फॉर एड्स. सगळ्यांना माहिती आहे HIV. पुढे जर बघायला गेलात तर काय आता? इंटरनॅशनल डिकेड फॉर द नॅशनल डिझास्टर रिडक्शन स्टँड फॉर. इंटरनॅशनल डिकेड नॅचरल डिझास्टर रिडक्शन जे काही त्याचा फॉर्म्युला इथं हे दिलेला आहे, लक्षात ठेवायचं. इंटरनॅशनल डिकेड फॉर द नॅचरल डिझास्टर रिडक्शन, त्याचा लॉंग फॉर्म वगैरे इथं दिलेला आहे. पुढे विच इन्स्ट्रुमेंट आर यूज टू रेकॉर्डिंग ऑफ द अकरन्स ऑफ द अर्थक्वेक. सेस्मोग्राफ असतो. पुढे विच इन्स्ट्रुमेंट आर यूज टू फॉर इंटेन्सिटी ऑफ द अर्थक्वेक. सो इंटेन्सिटी ऑफ अर्थक्वेकसाठी आपल्याकडे काय एकतर मर्केल इंटेन्सिटी स्केल असते, आता इथं सेस्मोमीटर म्हणलेलं आहे. ॲक्च्युली सेस्मोमीटर आणि सेस्मोग्राफ जे काय आहे सेमच टर्म असतात, परंतु आता इथे इंटेन्सिटीबद्दल मेन्शन केलं आहे. सो रेकॉर्डिंग अकरन्स ऑफ द अर्थक्वेक आला आहे की नाही ते रेकॉर्ड करण्यासाठी सेस्मोग्राफ असतो, आणि अर्थक्वेकची इंटेन्सिटी किती आहे ते बघण्यासाठी सेस्मोमीटर असतं. ठीक आहे, तर गोष्टी जरा डोक्यामध्ये राहू द्या. पुढे व्हॉट टाईप ऑफ द डिझास्टर आर मोस्ट प्रिडॉमिनंट इन इंडिया. भारतामध्ये सगळ्यात जास्त कोणता डिझास्टर दिसायला भेटत असतो? तो फ्लड जो काही आहे आपल्याला सगळ्यात जास्त दिसायला भेटत असतो. अर्थ क्रस्ट इज मेड अप ऑफ द ह्यूज स्लॅब विच आर कॉल्ड एज व्हॉट? तो प्लेट. ॲक्च्युली आपल्याला माहिती आहे ना पृथ्वी आपली कशापासून बनलेली आहे? पृथ्वीचं जे तुला माहिती आहे, तुम्हाला सांगितलं अगोदर, पृथ्वीचा जो काही अर्थक्रस्ट आहे तो खूप साऱ्या प्लेटपासून बनलेला आहे. यांच्या मुवमेंटमुळे भूकंप घडत असतो. पुढे सो विच इन्स्ट्रुमेंट इज यूज फॉर मेजरिंग द मॅग्निट्यूड ऑफ द अर्थक्वेक. रिश्टर स्केल माहिती आहे, कुठून तर कुठपर्यंत असतो रे? 0 to 10 पर्यंत असतो, पण 10ची व्हॅल्यू आजपर्यंत 10पर्यंत कधी आलेलाच नाही आहे, राईट की नाही? कधी कधी लोक जे काय 0 to 9 पण म्हणतात, चालेल, काही प्रॉब्लेम नाही, पण 10 ॲक्च्युली जे काही असतं 0 to 10 असतं पक्का. ठीक आहे, पुढे द पॉईंट विथिन द अर्थ वेअर अर्थक्वेक जनरेटेड, राईट का? त्याला काय म्हणतं? फोकस किंवा हायपोसेंटर आपण म्हणतो, ज्या ठिकाणी निघत असते. विच ऑफ द फॉलोइंग वेव्ह इज द स्लोवेस्ट. चला सांगा बरं का, सगळ्यात स्लोवेस्ट वेव्ह कोणती असते? P वेव्ह, S वेव्ह, सरफेस वेव्ह, सुनामी वेव्ह. आता हे P वेव्ह, S वेव्ह, सरफेस वेव्ह या सगळ्यात फास्ट असतात, सगळ्यात फास्ट वेव्ह असतात. हे कोण प्रूव्ह करून दाखवेल मला सांगा? P वेव्ह, S वेव्ह आणि सरफेस वेव्ह फास्ट असतात. प्रूव्ह करून सांगा बरं रे.
त्या सगळ्या अर्थक्वेकच्या व्यवसाय आणि अर्थक्वेक 2 मिनिटाच्या आतच येतो. 1 मिनिट 2 मिनिटाच्या आतमध्ये येऊन मोकळा होऊन जातो. एका बरोबर की नाही? राईट. 1 किंवा 2 मिनिटामध्ये आतमध्ये येऊन जातो. तर तुम्हाला अशा पण नाही. तुम्हाला जर का मी असा प्रश्न विचारला आहे, सांगा बरं का, की कोणता असा डिझास्टर आहे जो येतो आणि सगळा सत्यानाश लावून जातो? याचं उत्तर काय असणार आहे? भूकंप आणि पूर हे 2 असे आहेत, ते येतात आणि सत्यानाश लावून जातात, असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. तर मग आता इथं काय बोललो, तुम्हाला कळाली बात, ही बात कळाली. सुनामी येण्याच्या अगोदर लोकांना कळून जातं, लोक जागृत होऊन पार लांबी चालले जातात. बरोबर की नाही? तो ते माहिती आहे. पुढे जागृत कधी होतील ते? कारण की सुनामीची लाट सेंटरमध्ये उठल्यानंतर ती पसरताना थोडाफार तरी काहीतरी गॅप असणार आहे, पण हे 1-2 मिनिटाची बात आहे, त्या वेववरती पोहोचायला खूप जास्त टाईम लागणार. तर ते तो एक पॉईंट आपल्या लक्षात येत असतो. पुढे काय कुठे गेलं बरं का? हां, मेन्शन द मेजर टाईप ऑफ द ट्रॉपिकल सायक्लॉन. तो मेन्शन द ट्रॉपिकल सायक्लॉन. हरिकेन म्हणतो त्याला आपण, टायफून म्हणतो, टोर्नाडो काहीतरी म्हणतात त्याला, टोर्नाडो पण म्हणतात. ऑल ऑफ दी अबो इथं मेन्शन. सो मेन्शन द मेजर टाईप ऑफ द ट्रॉपिकल सायक्लॉन. ट्रॉपिकल सायक्लॉनला अमेरिकावाले हरिकेन म्हणतात, टायफून जपानवाले म्हणत असतात. ओके, जपानमधलं काहीतरी ठिकाणी वाटतं फिलिपाईन आहे का रे? फिलिपाईन्स समथिंग, राईट का? सो फिलिपाईन वगैरे काहीतरी आहे, तर त्या ठिकाणी आपण टायफून म्हणत असतो. एवढं बात आपल्याला कन्फर्म आहे. पुढे हरिकेन सायक्लॉन आर फॉर्म इन द USA, हे पण माहिती आहे. पुढे चला, आता हे चुकलेलं आहे. हां, सो टायफून सायक्लॉन आर फॉर्म इन द वाट? फिलिपाईन. हे आता फिलिपाईन इथं काय म्हणलं? टायफून सायक्लॉन आहे ना, तो काय उत्तर असेल आता? ॲक्च्युली जपान असायला पाहिजे. जपान पण असेल, फिलिपाईन पण असेल, राईट की नाही? दोन्ही पण ऑप्शन आहेत. दोघी पण आहे, फिलिपाईन पण आहे आणि जपान पण आहे. म्हणजे ऑप्शन तयार करतानाच गलत झालेलं आहे. ऑप्शन तुम्ही एकदा चेक करून घ्या तरी, फिलिपाईन जपानमध्ये ठिकाण आहे का? कारण की एक बात तर कन्फर्म आहे काय बरं का, की जपानमध्ये फिलिपाईन एक सेपरेट देश आहे. फिलिपाईन देश आहे का? हां, जर फिलिपाईन जर का देश असेल तर आपल्याला जपान उत्तर द्यावं लागेल. ओके, जपान एकदम परफेक्ट उत्तर असणार आहे. पुढे जाऊ. इन इंडिया हायेस्ट पर्सेंटेज ऑफ द डॅमेज कॉज बाय द फ्लड हजार. तो इंडिया हायेस्ट पर्सेंटेज ऑफ द डॅमेज कॉज फ्लड हजार कुठे होणार आहे बरं का? वेस्ट बंगाल. आय थिंक वेस्ट बंगाल असायला पाहिजे. त्याचं उत्तर आता बिहार दिलेलं आहे. इन इंडिया हायेस्ट पर्सेंटेज ऑफ द डॅमेज कॉज बाय फ्लड हजार. पूरमुळे सगळ्यात जास्त डॅमेज कुठे झालेलं आहे? आता बिहार म्हटल्यावर तिथे त्या सेंटरमधला येऊन जातो आहे, तिथे कुठून पूर येणार आहे बरं का? तर उत्तर प्रदेश, बिहार, वेस्ट बंगाल आणि त्रिपुरा. त्याचं उत्तर जे की एकतर त्रिपुरा असायला पाहिजे, एकतर वेस्ट बेंगाल असायला पाहिजे. वेस्ट बेंगाल किंवा त्रिपुरा असायला पाहिजे. तर याला एकदा चेक करा. ठीक आहे, उत्तर तर इथे बिहार दिलेलं, पण एकदा चेक करा. जसा तसा क्वेश्चन तुम्ही टाकू पण शकतात. राईट. इन इंडिया हायेस्ट पर्सेंटेज ऑफ डॅमेज कॉज बाय द फ्लड हजार. तर इथं बिहार उत्तर दिलेलं आहे. एकदा पुन्हा लिहिताना चेक करा. ह्युमन इंड्यूस हजार्ड, तो जे की मॅनमेड हजार्ड आहे, ते मॅनमेड हजार्डचे किती आहेत बरं का? मॅनमेड हजार्डमध्ये आपण कोणाकोणाला टाकले? तर बायोलॉजिकल हजार्ड झाला, इंडस्ट्रियल हजार्ड झाला, नंतर फायर हजार्ड झाला, ठीक, नंतर न्यूक्लिअर हजार्ड झाला. 4 प्रकार आपण पाडलेले आहेत. अजून कोणता तरी असेल एकदा, याचा 5 दिलेले. केमिकल हजार्ड वगैरे असेल. ठीक आहे, तो केमिकल हजार्ड वगैरे काहीतरी असतील. असे 5 प्रकार जे की असतात, हे मॅनमेड हजार्डचे असतात. 5 प्रकार असतात. ओके, पुढे जाऊ. हा पेज रिपीट झाला. पुढे जाऊ. चला. द नेम ऑफ द केमिकल लिकेज भोपाल गॅस ट्रॅजेडी इज व्हॉट? मिथेल आयसोसायनेट. हे माहिती तुम्हाला? वेन द भोपाल गॅस ट्रॅजेडी आकर, कधी घडली बरं का? सांगा, कधी घडली आहे? 2 आणि 3 डिसेंबर. 2 आणि 3 डिसेंबर म्हणावं लागेल बरं का? कारण की 2 डिसेंबरच्या आपलं 3 डिसेंबरच्या अगोदरच्या रात्री विषय झाला होता आणि 3 तारखेला पण पूर्ण दिवसभर चालू होते. त्यामुळे 2 आणि 3 असा परीक्षेमध्ये जर का आलं तर 2 आणि 3 डिसेंबर येईल 1984. ओके, आता या ठिकाणी जर बघायला गेलं तर 3 डिसेंबर आहे, त्यामुळे 3ला आपल्याला टिक करावं लागणार. पुढे टायफॉइड कॉझिंग बॅक्टेरिया कोणता आहे? तर टायफॉइड कशामुळे होत असतो बरं का? तर साल्मोनेला नावाचं जे काही आहे त्याच्यामुळे होत असतो. राईट, साल्मोनेला. एक आपण बघितलं होतं काहीतरी सिव्हिल वॉर. ते सिव्हिल वॉर कुठे झालेलं बरं का रे? सिव्हिल वॉर कुठे झालं? काहीतरी सय्यस वरून नाव होतं ते काहीतरी. ठीक आहे, सिरिया म्हणून समथिंग किती आहे त्याच्याबद्दल लक्षात ठेवा. पुढे फुल फॉर्म ऑफ द DDMA. तुम्हाला NDMAचा फॉर्म्युला लॉंग फॉर्म माहीत पाहिजे, SDMAचा लॉंग फॉर्म पाहिजे. DDचा काय असणार? डिस्ट्रिक्ट डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटीचा हे कोण असतो सांगा रे? मेन डिस्ट्रिक्ट डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटीचा मेन कोण असतो? DM, राईट का? त्याला कलेक्टर म्हणतो आपण. पुढं. सो नेक्स्ट, इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट डिक्लेअर सुपर सायक्लॉन. सो इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट डिक्लेअर करत असते की एखादा सायक्लॉन जो की तो सुपर सायक्लॉन आहे. तर सुपर सायक्लॉन कधी म्हणावं बरं का? जेव्हा त्याचा विंड ब्लोचा स्पीड 220 किलोमीटरपेक्षा जर का जास्त गेला, 220 किलोमीटर सगळ्यात जास्त आहे बघा, 172, 194, 216. तर 220 किलोमीटर पर आवर याच्यापेक्षा विंडचा स्पीड जर का जास्त गेला तर इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट त्याला सुपर सायक्लॉन घोषित करून देत असते. सुपर सायक्लॉन कुठे आलेला आहे रे? सुपर सायक्लॉन कुठे आलेला आहे?
ओडिसा. ओडिसा, लक्षात ठेवा. ठीक आहे. ओडिशा. आता पुढे जाऊ. पुढे जर गेलात तर काय, सो टॉक्झिक गॅस रिलीज फ्रॉम द भोपाल गॅस, आपल्याला माहिती आहे मिसल आयसोसाईड, पाठ झालं ते. होलकॅनो विच आर करंटली इनॅक्टिव्ह बट पॉसिबिलिटी दॅट कॅन इरप्ट अगेन फ्युचर. बरोबर. त्या होलकॅनो काय म्हणतो बरं का, आता एखादा होलकॅनो आलेला आहे पण भविष्यामध्ये कधी बी येऊन जाईल, भरोसा नाही. अशा होलकॅनोला आपण काय म्हणतो, आपण डॉर्मंट होलकॅनो म्हणत असतो. आणि इटलीमध्ये असणारा तो डॉर्मंट होलकॅनो आहे त्याचं नाव काय रे? इटना, राईट का. आणि डॉर्मंट होलकॅनोचं जो की नाव आहे ते आपण एक बघितलं होतं डॉर्मंट होलकॅनोमध्ये, माउंट किलीमांजरो समथिंग, राईट की नाही. तो ते झालं. पुढे सुनामी इंडियन ओशियन आकर इन द एअर. तो हिंदी महासागरामध्ये जी की सुनामी उठली होती भूकंपामुळे, किती होती बरं का, 9.3 रिश्टर स्केलमुळे झालेली होती, राईट का. त्या सुनामीचं नाव काय ते सांगा पहिले मला तुम्ही. ओखी. नाही ग बाई, 2004 सुनामी जी की आली होती हिंदी महासागरामध्ये, 2017ची नाही विचारते मी. सुनामी इन द इंडियन ओशियन आकर इन द एअर 2004. आता सन बघा इथं 2004, तर 2004चं मी विचारतोय. तो काय होतं बरं का, सुमत्रा असणार आहे, सुमत्रा, राईट का. तर लक्षात ठेवा ते. पुढे ITCZ स्टँड फॉर इंटर ट्रॉपिकल कन्व्हर्जन झोन. आता कन्व्हर्जन झोन, डायव्हर्जन झोन आठवते का तुम्हाला. 20 किलोमीटरपेक्षा जर का कमी जर का असेल तर सगळ्या प्रकारचे याच्यामुळे होऊ शकतं बा ते. तसली कहाणी बघितली आपण. ITCZचा लॉंग फॉर्म काय सांगितला आहे, इंटर ट्रॉपिकल कन्व्हर्जन झोन. आता कुठे होतो रे बाप. आता ठीक आहे, कुठे होतं पेज नंबर तरी लक्षात ठेवायचा. हां, इथेच 240. चला ITCZ झाला. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग ग्रुप ऑफ द पीपल आर मोर व्हॅल्युएबल इन द इव्हेंट. सांगा बरं का रे, आपल्या समुद्राचा जो किनारा आहे, समुद्राचा किनारा किती किनारा हा व्हॅल्युएबल आहे टू द डिझास्टरला किती लांबीचा बरं का. 5700. 5500 का 700 समथिंग काहीतरी, राईट. 5700 किलोमीटर एवढा किनारा. ओके. पुढे आता इथं काय म्हणले बरं का, की कोणता ग्रुप आहे जो की डिझास्टर या इव्हेंटला जास्त व्हॅल्युएबल असतो. आपल्याला माहिती आहे, स्त्रिया असतील, लहान बाळं असतील आणि म्हातारी लोक जे की आहेत हे जास्त व्हॅल्युएबल असणार आहे. ओके. सो वुमन, चिल्ड्रेन अँड ओल्ड पीपल जे की आहे हे जास्त व्हॅल्युएबल असतील डिझास्टरला. हाय व्हल्नरेबिलिटी अँड हाय हझार आर असोसिएटेड विथ द हाय डिझास्टर रिस्क. बरोबर. तो हाय डिझास्टर रिस्क आपलं उत्तर बरोबर असणार आहे. पुढे द प्लेस ऑफ ओरिजिन अर्थक्वेक आकर इज फोकस. पुढे जाऊ. क्वेश्चन काही रिपीट होत आहेत, काही प्रॉब्लेम नाही आहे. इन्स्ट्रुमेंट रेकॉर्ड सिस्मोग्राफ. द वर्ड डिझास्टर ओन इट्स ओरिजिन फ्रॉम द फ्रेंच वर्ड. इथं ग्रीक केलेलं आहे, इथं जर्मन केलेलं आहे. ते काय कोणता वर्ड आहे, तो फ्रेंच आहे. ठीक आहे, तो फ्रेंच आहे, पक्का फ्रेंच आहे. पुढे जाऊ. व्हेन द मॅग्मा रिचेस टू द सरफेस ऑफ द अर्थ, त्याला आपण काय म्हणतो, पृथ्वीवरती आल्यावरती मॅग्माला आपण लावा म्हणत असतो. हे पण तुम्हाला माहिती आहे. पुढे अ डिसीज कॉज पॅन्डेमिक कधी म्हणतो रे आपण त्याला, जेव्हा विथिन द कंटिनेंट म्हणजे काय, जगभरात, राईट की नाही. जगभरात तुम्हाला आठवत असेल, सांगा बरं का मला, प्रश्नाचं उत्तर द्या. जगभरामध्ये असणारं डिझास्टरचे जे प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह करण्यासाठी काय असते बरं का रे, विथिन दी कंटिनेंटमध्ये असणारे जेवढे काही प्रॉब्लेम असतील ते सॉल्व्ह करण्यासाठी काय असते, युनायटेड नेशन डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी जी की आहे ही पूर्ण जगभरामध्ये असणारे प्रॉब्लेमला सॉल्व्ह करत असते. हे सांगितले काल. तो बघा पुढं. द फ्लड कॉज इन द उत्तराखंड. आता उत्तराखंडमध्ये जो काही फ्लड आलेला आहे तो क्लाउड बस्टिंगमुळे. ॲक्च्युली हे जे काही ना हे जे ना याचं उत्तर लँडस्लाईड आहे असं मला वाटतंय. ॲव्हलॅन्ची म्हणजे लँडस्लाईड असते. ॲव्हलॅन्ची म्हणजे काय, मोठे दगड जे काही ना, मोठे खडकं कोसळून जाणं, राईट का. मग उत्तराखंडमध्ये जो काही पूर आलेला आहे ना म्हणे, तो उत्तराखंडमध्ये आलेला पूर ढगफुटीमुळे आलेला आहे का लँडस्लाईडमुळे. याचं उत्तर मी चेक केलं होतं, लँडस्लाईड. वाटलंच तुम्ही चेक करून बघा की उत्तराखंडमध्ये जो काही पूर आलेला आहे तो ॲव्हलॅन्चीमुळे किंवा लँडस्लाईडमुळे आले, मोठे दगड कोसळल्यामुळे तो पूर आलेला आहे. याचं उत्तर मी चेक केलंय. मला क्लाउड बस्टच आहे ना त्याचं उत्तर. क्लाउड बस्ट आहे का एकदा चेक कर. मी गुगल केलंय, त्याच्यावर खूप सारा सर्च पण केलं मी. तर याचं उत्तर जे काय, क्लाउड बस्ट आहे, त्याची प्रोसेस होती. क्लाउड बस्ट झाला, त्याच्यानंतर लँडस्लाईड झालं. त्याच्यानंतर लँडस्लाईड झाले का. हा ठीक आहे. हा म्हणजे त्याच प्रोसेसमध्ये पहिले क्लाउड बस्ट झालं, तिथेच लँडस्लाईड होऊन मग पूर आला. हा ठीक आहे, कारण की मी गुगलवरती जसं टाकलंय तिथं मला ॲव्हलॅन्ची आणि लँडस्लाईड असं उत्तर दिलेलं आहे. ठीक आहे, तो बघा तुम्ही चेक करा. पुढे जाऊ. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द एपिडेमिक. एपिडेमिक कोणाला म्हणतो आपण, एपिडेमिक म्हणजे कमिटी. एखाद्या कमिटीमध्ये जर का समजा रोगराई पसरत असेल तर सांगा बरं का. काल आपण एक उदाहरण बघितलं होतं एपिडेमिकचं उदाहरण बघितलं होतं आपण. ते एपिडेमिकचं उदाहरण कुठे बघितलं होतं, आय थिंक सुरतला बघितलं होतं. आणि सुरतला जो काही आलेला होता तो कोणता रोग होता बरं का, आणि कधी आला होता हे सांगा मला पटकन तुम्ही. सुरतला एक एपिडेमिक रोग आला होता, प्लेग आला होता 1900
1967. 97मध्ये राईट का? तो 1997मध्ये 67. किती 67 नाही का 97 काहीतरी 1967. 97मध्ये आलेला आहे तो. 67. हो तो लक्षात घ्या. तर सुरत गुजरातमध्ये आलेला जो की प्लेग नावाचा रोग आहे 1997 समथिंग 1997चा टायमिंग आहे नाही, 1994 आहे. 94 हां 94 93 असं समथिंग त्या टायमिंगमध्ये होता तो. पुढे जर बघायला गेला तर पुढे काय आता हां विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ एपिडेमिक. HIV एड्स जो काय आहे तो विच इज नॉट अ एपिडेमिक. ठीक आहे. तर आता कोलेरा जो काय आहे कोलेरा प्लेगसुद्धा काय प्लेग आपण बघितलं ना सुरतचं उदाहरण ते एपिडेमिक असू शकतं. ॲक्च्युली प्लेग जे काय आहे ते एपिडेमिक पण आहे आणि प्लेग हे पॅन्डेमिक पण आहे. प्लेग पॅन्डेमिक कधी होऊन जाणार जेव्हा जगभरमध्ये पसरायला लागून जाईल ते. तो इथं काय म्हणलं आहे विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट एपिडेमिक. तो इथं HIV एड्स वगैरे दिलेला आहे. पुढे जाऊ. पुढे काय आता तो टेरोरिस्ट अटॅक 9/11 कुठे झाले बरं काय? 9/11 सगळ्यांना माहिती अमेरिकेमध्ये झालेला आहे USA मध्ये. ओके कधी झाले बरं का 9/11 सांगा? 9/11 अटॅक 2001 मध्ये. ठीक आहे. तर पुढे चला. द इम्पॉर्टंट वॉटर कंटॅमिनेट इज वॉट. आता बघा हेवी मेटल आहे कार्बन मोनॉक्साईड आहे. आता हे तुम्हाला माहिती आहे का रे नायट्रोजन ऑक्साईड आणि सल्फर ऑक्साईड हे कुठे असतात? नायट्रोजन ऑक्साईड आणि सल्फर ऑक्साईड हे कुठे असतात सांगा बरं? कुठे असतात हे नायट्रोजन ऑक्साईड आणि सल्फर ऑक्साईड हे कुठे दिसायला भेटत असतात? ॲसिड रेन माहिती आहे ना तुम्हाला? ॲसिड रेन आम्ल पर्जन्य जेव्हा होते ना तेव्हा कार्बन डायऑक्साईड पण असतो ॲक्च्युली त्याच्यामध्ये पण आपण जातो याच्यामध्ये. ठीक आहे. तर मग एखादं पाणी जे की ना दूषित आहे त्या नायट्रोजन ऑक्साईडवरून आपल्याला म्हणजे ॲक्च्युली नायट्रोजन ऑक्साईड त्याच्यामध्ये प्रेझेंट असल्यामुळे जे की आहे एखादं सो इम्पॉर्टंट वॉटर कंटॅमिनेट इज अ नायट्रोजन ऑक्साईड. आता मला एक सांगा तुम्ही नायट्रोजनचे वेगवेगळे फॉर्म बघितले होते. फ्री अमोनिया बघितला होता, ऑर्गॅनिक अमोनिया बघितला होता. आठवते का तुम्हाला? फ्री अमोनिया, ऑर्गॅनिक अमोनिया राईट का? अजून पुढे जे की होते बरेचसे 2 प्रकार होते राईट की नाही. हे नायट्रोजन प्रेझेंट असल्यामुळे पाणी दूषित आहे ते आपल्याला कळायला दिसायला भेटतं नायट्रोजन. तर नायट्रोजन ऑक्साईड पाण्यामुळे असल्यामुळे जे काय कंटॅमिनेट. सो आपण काय बोलू शकतो आता द इम्पॉर्टंट वॉटर कंटॅमिनेट इज वॉट नायट्रोजन ऑक्साईड. फक्त नायट्रोजन ऑक्साईड सल्फर ऑक्साईड नाही. ओके. पुढे काय ॲन एक्स्ट्रीम नॅचरल फिनॉमिना कॅपेबल ऑफ द कॉझिंग डिझास्टर लिडिंग टू लॉस ऑफ द लाईफ ऑर डॅमेज ऑफ द प्रॉपर्टी इज नोन ॲज द वॉट. तो एक्स्ट्रीम नॅचरल फिनॉमिना म्हटलेले. तो नॅचरल फिनॉमिना जर का असेल तर नॅचरल डिझास्टर असेल. तो नॅचरल डिझास्टर ऑर नॅचरल हजार्ड आपण म्हणू शकतो. पुढे जाऊ. द टाईप अँड द डिग्री ऑफ द फ्लडिंग इन्फ्लुअन्स्ड बाय द मेनी फॅक्टर्स सच ॲज द. सो काय म्हणले बरं का द टाईप अँड डिग्री ऑफ द फ्लडिंग. तो टाईप ऑर डिग्री ऑफ द फ्लडिंग इन्फ्लुअन्स बाय मेनी फॅक्टर्स सच ॲज क्लायमेटोलॉजिकल हायड्रोलॉजिकल इन्व्हायरमेंटल कंडिशन लोकल जिओग्राफिकल फ्लड प्लेन. आता म्हटलेलं काय बरं का की फ्लड जो काही आहे तो कोणत्या प्रकारचा आहे किंवा किती जास्त फ्लड येऊ शकतो डिपेंड कशावरती करून जाते ते क्लायमेटोलॉजिकलवरती हायड्रोलॉजिकल इन्व्हायरमेंटल कंडिशनवरती लोकल कंडिशन. बरोबर. लोकल कंडिशन समजा एखादं शहर आहे. आता तुम्हाला जर का मी प्रश्न विचारला की एखाद्या शहरामध्ये जर का खूप पाऊस पडला तर काय दिसायला भेटतो रे? पूर दिसायला भेटतो. का? कारण की त्या ठिकाणी पाणी जे काही आहे ते पाणी जमिनीच्या खाली जातच नाही गड्या. पाणी जमिनीच्या खाली जातच नाही त्यामुळे पूर दिसायला भेटेल. मग लोकल कंडिशन आली. नंतर हायड्रोलॉजिकल म्हटल्यावरती काय बरं का हायड्रोलॉजिकल म्हटल्यावरती त्या ठिकाणी काहीतरी सोर्स असेल पाणी स्टोअर करण्याचा रिझर्वायर टाईप. रिझर्वायर जर का नसेलच तर पूर आपल्याला दिसायला भेटणार आहे राईट की नाही. नंतर पुढचं जर बघायला गेलात तर पुढचं मेट्रोलॉजिकल पण एक कंडिशन आहे. तो क्लायमेटोलॉजिकल किंवा मेट्रोलॉजिकल म्हणू शकतात. हे सगळे रिझन आपल्याला दिसायला भेटत असतात एखाद्या फ्लड येण्यामध्ये. बरोबर. पुढे जाऊ. द नॅशनल फ्लड कमिशन इन द इंडिया वॉज सेटअप इन. नॅशनल फ्लड कमिशन इन इंडिया सर्च करून घ्यायचं लगेच. सर्च केल्यावरती काय होऊन जाते सर्च केल्यानंतर गोष्टी क्लिअर बी होऊन जाते आणि गोष्टी लक्षात बी राहून जाते राईट. सो देअरफॉर नॅशनल फ्लड कमिशन जी की आहे भारतामध्ये कधी स्थापित झाली ते 1980 मध्ये स्थापित झाली. रिव्हिजनमध्ये गोष्टी ठेवा. पुढे जाऊया. अर्थक्वेक इज वॉट सडन शेकिंग ऑर व्हायब्रेशन ऑफ साऊंड. बरोबर. सडन शब्द एकदम ओके आहे. डिस्टर्बन्स ऑफ द अर्थ करत एकदम बरोबर आहे. ए आणि बी एकदम परफेक्ट आहे. तो काही डाऊट नाही त्याच्यात. पुढे द ॲन इनॉमरस अमाऊंट ऑफ एनर्जी इज रिलीज ड्युरिंग द अर्थक्वेक ॲज सिस्मिक विच आर वॉट. तो मला सांगा बरं का काय म्हणलं इनॉमरस अमाऊंट ऑफ एनर्जी रिलीज ड्युरिंग द अर्थक्वेक इन द सिस्मिक वेव्ह. सगळ्यात अगोदर कोण निघते? सगळ्यात अगोदर प्रायमरी वेव्ह निघते. त्याच्यानंतर काय निघते? सेकंडरी वेव्ह निघते. त्याच्यानंतर काय निघते? लॉंग आणि सरफेस वेव्ह निघत असते. तुला इनॉमरस अमाऊंट ऑफ एनर्जी इज रिलीज ड्युरिंग द अर्थक्वेक सिस्मिक. लक्षात घ्यायचं जेव्हा भूकंप घडत आहे सगळ्यात अगोदर पी वेव्ह निघते त्याच्यानंतर एस वेव्ह निघते. सगळ्या सरफेसवरती पोहोचतात आणि या सगळ्या वेव्ह आपल्याला एका मिनिटामध्ये दिसायला भेटतात. तो एका मिनिटामध्ये इनॉमरस एवढ्या सगळ्या प्रकारच्या वेव्ह आपल्याला दिसायला भेटतील. सो देअरफॉर इनॉमरस अमाऊंट ऑफ द एनर्जी रिलीज ड्युरिंग द अर्थक्वेक सिस्मिक वेव्ह विच आर द प्रायमरी सेकंडरी अँड द सरफेस वेव्ह. ओके. सरफेस वेव्हचे प्रकार किती सांगितले होते रे? लव वेव्ह आणि रिलीफ वेव्ह राईट का? लव वेव्ह आणि रिलीफ वेव्ह असतात ते लक्षात ठेवा. पुढे जाऊ.
व्हॉट इज द पॉईंट ऑर द प्लेस दॅट इज द फर्स्ट रेकॉर्ड सेस्मिक वेव्ह. आपल्याला माहिती आहे एपिसेंटर. आता सगळ्यात अगोदर सरळ तो पॉईंट ज्या ठिकाणी भूकंप वेव्ह जनरेट होतात ना, त्याचा सरळ सरळ जो पॉईंट असतो त्याला एपिसेंटर म्हणत असतो आपण. आणि काय म्हणतात बरं का, तो कोणता पॉईंट आहे, व्हॉट इज द पॉईंट ऑर प्लेस दॅट इज द फर्स्ट टू रेकॉर्ड द सेस्मिक वेव्ह, तो एपिसेंटर त्याचं उत्तर आहे. सेस्मिक वेव्ह ड्युरिंग द अर्थक्वेक आर रेकॉर्डेड अँड स्टडीड विथ द हेल्प ऑफ द इन्स्ट्रुमेंट कॉल ॲज द वॉट सेस्मोग्राफ. चला पुढे जाऊ. द मॅग्निट्यूड ऑफ एनर्जी रिलीज बाय द अर्थक्वेक इज युजली मेजर इन द रिश्टर स्केल रेंज फ्रॉम द वॉट. याचं उत्तर काय असायला पाहिजे, याचं उत्तर 0 to 10 असायला पाहिजे. ठीक आहे, 0 to 10, कारण की 9.3 एवढा रिस्टर स्केलचा भूकंप आलेला आहे गड्या आपल्या भारतामध्ये, आला आहे हिंदी महासागरामध्ये, बरोबर आहे ना, 2004 राईट. ती बात लक्षात ठेवा. Sometime there are some location that would be indicated for earthquake would occur. Such indication is called as what, समथिंग काहीतरी दिले प्रकर्शन म्हणून. ठीक आहे, तो प्रिकर्शन वगैरे म्हणून दिलेला आहे. तर काय म्हणले बरं का, समटाईम सम इंडिकेशन दॅट कुड बी इंडिकेट द फॉर अर्थक्वेक. सो भूकंप येण्याच्या अगोदर कुत्रा मांजरं जे की आहेत ना, कुत्रा मांजरं इकडे तिकडे असे वळवळ करायला लागून जातात, तर त्यांना काय म्हणत असतो आपण, त्याला म्हणतो आपण प्रिकर्सन. त्याला प्रिकर्सन आपण म्हणत असतो. ओके, प्रिक्युर्सन वगैरे म्हणतो. पुढे स्पेशल कन्सिडरेशन इन ऑर्डर टू मिटिगेट द अर्थक्वेक लाईक द डिझास्टर गिवन ऑल्सो प्रोटेक्ट. काय म्हणजे मेन्शन केले बरं का रे, तो स्पेशल कन्सिडरेशन इन ऑर्डर टू मिटिगेट अर्थक्वेक, तो अर्थक्वेकला मिटिगेट करण्यासाठी स्पेशल कन्सिडरेशन. सो स्पेशल कन्सिडरेशन इन ऑर्डर टू मिटिगेट द अर्थक्वेक लाईक डिझास्टर गिव्ह ऑल्सो प्रोटेक्ट हेरिटेज बिल्डिंग. ओके, बरोबर. मला एक सांगा बरं का तुम्ही, आता जर मला भूकंपाला मिटिगेशन करायचं असेल, त्यांचे परिणाम काही आतमध्ये कमी करायचे असतील, तर मी काय करू शकतो, अर्थक्वेक रेजिस्टंट बिल्डिंग बांधू शकतो. अर्थक्वेक रेजिस्टंट बिल्डिंग बांधू शकतात, तेच नाही राईट का. सो हेरिटेज बिल्डिंग ऑफ द कल्चरल अँड हिस्टॉरिकल इम्पॉर्टंट सायंटिफिक अँड टेक्नॉलॉजिकल लॅबोरेटरी राईट. तर आता इथे काय म्हणले बरं का, स्पेशल कंडिशन इन ऑर्डर टू मिटिगेट द अर्थक्वेक. आपल्याकडे एक बात एकदम कन्फर्म आली बाबा, काय की जर का मला अर्थक्वेकला मिटिगेट करायचं असेल, तर त्याच्या अगोदर बांधलेल्या जेवढ्या काही बिल्डिंग असतील त्याला आपण काय करणार आहोत, त्याला आपण मजबूत अर्थक्वेक रेजिस्टंट म्हणून बांधणार आहोत. हे उत्तर आपल्याला पक्क माहिती आहे. आता इथे काय म्हणले, हेरिटेज बिल्डिंग हेरिटेज अर्थक्वेक आला काय जपणार तुम्ही सगळ्यात पहिले, स्पेशल कन्सिडरेशन ऑर्डर टू मिटिगेट अर्थक्वेक लाईक डिझास्टर गिवन टू प्रोटेक्ट. पहिले कुठे म्हणले बरं का, पहिले नाही म्हणजे स्पेशल कन्सिडरेशन इन ऑर्डर टू मिटिगेट द अर्थक्वेक लाईक द डिझास्टर. हेरिटेज बिल्डिंग काय मिनिंग होते आता, बिल्डिंग ऑफ द कल्चरल अँड हिस्टॉरिकल इम्पॉर्टन्स सायंटिफिक अँड टेक्नॉलॉजिकल लॅबोरेटरी. याचा मिनिंग आपण असा घेऊन चालूया ना, त्याचा मिनिंग काहीतरी होत असेल, पण आपण असा घेऊन चालूया की बाबा, मी अगोदर पण तुम्हाला बात केली होती काय बरं का, की जेव्हा पण तुम्हाला भूकंपाला मिटिगेट करायचं आहे ना, तर आल्यावरती मिटिगेट नाही करता येणार, त्याच्या अगोदर तुम्हाला गोष्टी करून ठेवाव्या लागतील. ते काय आहे आपल्याकडे, तो आपल्याकडे आहे 1893 नुसार 13,920 नुसार, या 2 IS कोडनुसार तुम्ही बिल्डिंगला अर्थक्वेक रेजिस्टंट म्हणून बांधा. अशा पद्धतीने आपण घेऊया अर्थ, आणि ऑप्शन पण तसे लक्षात राहून जातील. ठीक, पुढे जाऊ. कुठे आलो मी, हां. Which of the major environmental and safety hazard for the people in the hilly area? So which of the one major environmental and safety hazard people in the hilly area, Tripura, cancer of the slope. काय मेन्शन केले रे, which of the major environmental and safety hazard for the people in the hilly area Tripura which can be considered the cancer of the hill slope. मेजर इन्व्हायरमेंटल अँड सेफ्टी हजार्ड फॉर द पीपल राईट का, त्रिपुरा. तर इथं काय लँडस्लाईड वगैरे दिलं आहे, तर त्रिपुरामध्ये जे काही आहे, त्रिपुरामध्ये कॅन्सर ऑफ हिल स्लोप मेन्शन केले ना, हिल स्लोप म्हटल्यावरती काय लँडस्लाईडच येणार आहे. ठीक, सो हिल स्लोप म्हणून कॅन्सर ऑफ द हिल स्लोप जे काही आहे ते लँडस्लाईडचं एक उदाहरण आहे. NH 44 ज्याला आपण NH आता प्रेझेंटली NH 8 वगैरे म्हणतो वाटतं, राईट की नाही. तर या ठिकाणी लँडस्लाईड झालेली होती, ही बात पण आपण लक्षात ठेवलेली आहे अगोदर. पुढे बघा रे, क्वेश्चन कशी येतात MPCमध्ये, काल बघितलं ना, विच झोन इज कन्सिडर हायेस्ट व्हल्नरेबल झोन सेस्मिक. आला होता MPCमध्ये क्वेश्चन, आला होता की नाही. एक बात माझी कन्फर्म लक्षात घ्या, तुम्हाला एक महत्त्वाचा पॉईंट सांगून देतो, ऐका. आता बघा ना, हा क्वेश्चन कसा बनवला होता, कितीकदा बनवला होता, हा झोन 5चा भारताचा नकाशा काढून दिला, हा क्वेश्चन विचारला होता एकदा, भारताचा नकाशा काढला आणि ते झोन दाखवून दिले, डोळे बंद करून झोन 5 करायचं होतं, डायरेक्ट. आलं लक्षात असं. पुढे सुनामी हे जपानी शब्द आहे. इन विच अर्थक्वेक स्टोन ऑफ द रोड स्लोपिंग सेट टू बी व्हायब्रेट लाईक. काय म्हणले बरं का, हां. इन विच अर्थक्वेक द स्टोन ऑफ द रोड्स अँड द शिल, काय म्हणलं, हे काय शब्द या, शिवलॉंग्स ॲज अ सेट टू हॅव व्हायब्रेट लाईक द पीज ऑन द ड्रम द ग्रेट अर्थक्वेक इन द आसाममध्ये झालेला जो काही एक भूकंप आहे, तर त्यावेळेस जे त्याला व्हायब्रेट लाईक द पीस ऑन द ड्रम अशा पद्धतीने त्याला काहीतरी म्हणतात. तो ठीक आहे.
शिलाँग याची राजधानी ना, ठीक आहे. बघा मात्र लक्षात घ्या. तर शिलाँगमध्ये एक भूकंप झालेला आहे, ठीक आहे. आसाममधल्या शिलाँगमध्ये जे की आहे एक भूकंप झालेला आहे, व्हायब्रेट लाईक द पीस. तो ते आपण काय म्हणतो, ग्रेट अर्थक्वेक इन आसाम. तर आसाममध्ये आता ज्याला माहीत असेल की आसामची काही राजधानी वगैरे असलं जर काही माहीत असेल तर उत्तर देऊ शकतो. पुढे भुज तर माहिती आहे ना आपलं, गुजरात आहे. लातूर तर माहिती आहे आपल्याला, राईट की नाही. तो आसाम वगैरे शिलाँगशी रिलेट करू शकतो. पुढे द सडन रिलीज ऑफ द हॉट मटेरियल लावा व्हॉल्कॅनो इज कॉल ॲज द व्हॉल्कॅनिक इरप्शन. माहिती चला पुढे चला. विच व्हॉल्कॅनिक बेल्ट इज कॉमनली रोड ॲज रिंग ऑफ द फायर. आला का क्वेश्चन? रिंग ऑफ द फायरचा शिकवलं आहे का? तो रिंग ऑफ फायर तुम्हाला शिकवलं आहे, राईट की नाही. काय असतो आपला सरकम पॅसिफिक बेल्ट 80% भूकंप आणि व्हॉल्कॅनो सगळ्यात जास्त होत असतात. ओके का रे? कित्येकदा विचारला आहे एम पी सीमध्ये, 2-3दा विचारला आहे. सरकम पॅसिफिक बेल्ट पाठ करून टाकायचं. आलं लक्षामध्ये? चला पुढे जाऊ. लातूर अर्थक्वेक आकार 30 सप्टेंबर 1993 पाठ झालं. चला पुढे जाऊ. सुनामी इज ऑल्सो नोन ॲज सेस्मिक वेव्ह इन सी. बरोबर. चला. फ्लॅश फ्लड कोणाला म्हणतो रे? फ्लडचे प्रकार पाडले होते. फ्लॅश फ्लड पाडला होता, नंतर शहरामधला अर्बन फ्लड पाडला होता. फ्लॅश फ्लड कोणाला म्हणतो आपण? आकर सडनली अँड अनएक्सपेक्टेडली शॉर्ट ड्युरेशन. बरोबर की नाही. आणि तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे, पूर येतो जो काही फ्लॅश फ्लड आहे ना, छोट्या टाईममध्ये विथिन काही टाईममध्ये येतो आणि सगळा सत्यानाश लावून जातो. त्यामुळे तुम्हाला प्रश्न काय विचारता माहिती आहे का? कमी ड्युरेशनमध्ये सत्यानाश लावणारे खालील डिझास्टर कोणते? भूकंप पण आहे, पण फ्लड पण आहे. फ्लडमधला कोणता प्रकार? फ्लॅश फ्लड. लक्षात आलं का? तर फ्लॅश फ्लड कमी टाईमसाठी येतो सगळा सत्यानाश लावून जातो. मला सांगा बरं का रे, जो काही आपला सायक्लॉन असतो त्या सायक्लॉनच्या सेंटरमध्ये काय काय असतं सांगा पटपट. लो प्रेशर असतो, हाय टेम्परेचर असतो. मला सांगा उबदार म्हणजे काय? उबदार म्हणजे काय रे? उबदार म्हणजे गरम का? दमट म्हणजे गरम ना. हां. तर मग त्यामुळे आपण काय म्हणतो, आपल्याकडे इंग्रजी आहे तर इंग्रजीमध्ये आपण सॉल्व्ह करू शकतो. तो सेंटर जो काय आहे, लो प्रेशर हाय टेम्परेचर आपल्याला दिसायला भेटत असतो. मी तुम्हाला प्रश्न विचारतो, उत्तर सांगा. जे आई असतं ना, आई म्हणजे सेंटर ऑफ द सायक्लॉन, त्याच्यामध्ये ढग तयार होतात. बरोबर आहे काय? नाही. राईट का? लक्षात ठेवायचं. जो सेंटर जो काही असतो ना आतमधला क्लाउडलेस आणि काल्म अँड क्लाउडनेस असतो. कसा असतो? काल्म, क्लाउडनेस अँड टेम्परेचर, हाय टेम्परेचर अँड द लो प्रेशर. राईट. हे प्रॉपर्टी लक्षात ठेवा तुम्ही. पुढे जाऊ. आहे असेल ही बात. आता बघूया. फ्लॅश फ्लडची बात केली. फ्लड कॅन बी व्हॅरी. मग आपल्याला माहिती आहे ना, साईज, स्पीड, ड्युरेशन. फ्लड जे काय आहे ते टाईमवरती डिपेंड करतं, राईट की नाही. फ्लॅश फ्लड कशावरती डिपेंड करतो? टाईमवरती डिपेंड करतो. तर बाकीचे फ्लड डिपेंड कशावरती करतील? तिथे असणाऱ्या लोकेशनवरती डिपेंड करतील, त्याच्या स्पीडवरती डिपेंड करतील, साईजवरती डिपेंड करतील, डिस्चार्जवरती डिपेंड करतील. ओके. पुढे जाऊ. वेन द रिव्हर वॉटर लेवल रीच 10 मीटर, दिस मीन दॅट. वेन रिव्हर वॉटर लेवल रीच 10 मीटर, जेव्हा 10 मीटरला रीच होते तर वॉटर लेवल इज 10 मीटर अबोव द मीन सी लेवल अँड आर्बिट्ररी झिरो लेवल. राईट का? आता इथे काय मेन्शन केलं आहे की जेव्हा नदीची जी की लेवल आहे ती 10 मीटरपेक्षा जर का जास्त होत असेल तेव्हा आपण काय बोलत असतो? आपण बोलत असतो की नदीची जी की 10 मीटरपेक्षा जास्त झाले म्हणजे मीन सी लेवलपेक्षा 10 मीटरने जास्त झाले किंवा आर्बिट्ररी झिरो लेवल. सो आर्बिट्ररी झिरो लेवल. तर हे जे काय आहे पाठ करून घ्या गोष्टीला, लक्षात राहू द्या. वॉटर लेवल इज 10 मीटर अबोव द मीन सी लेवल ऑर द आर्बिट्ररी झिरो लेवल. एकदा सर्च करा, लक्षात राहून जाईल गोष्ट. हे झालं. साईज ऑफ द फ्लड माहिती आहे ना, रेट डिस्चार्जवरती, लेवलवरती, रिव्हर गेजिंगवरती. हे हा क्वेश्चन 2-3चा झालेला आहे रे. पुढे जाऊया. किती येत रे? 58 पेज नंबरवरती आता आपण. इन ऑस्ट्रेलिया ॲव्हरेज ॲन्युअल कॉस्ट काय म्हणले बघा बरं. इन ऑस्ट्रेलिया ॲव्हरेज ॲन्युअल कॉस्ट ऑफ द फ्लड. तर पुरांमुळे जे की आहे, पुरांमुळे जो पैसा ऑस्ट्रेलिया ॲव्हरेज ॲन्युअल कॉस्ट ऑफ द फ्लड इज अराउंड. तर ऑस्ट्रेलियामध्ये जे की आहे, ऑस्ट्रेलियामध्ये पूर येतात तर त्या पुरांमध्ये जे की आहे $380 मिलियन खर्च होत असतो. बघा हा फ्लड नावाचा जो की डिझास्टर होतो आहे ऑस्ट्रेलियामध्ये, $380 मिलियन एवढा खर्च, एवढा पैसा जो की आहे, एवढा पैसा त्या फ्लडला रिकवर करण्यामध्ये जात असतो दरवर्षी. पुढे. इन ऑस्ट्रेलिया द मोस्ट एक्सपेन्सिव्ह नॅचरल डिझास्टर काय? फ्लड. बरोबर. आता भारतामध्ये सगळ्यात जास्त जो काही आहे कोणता डिझास्टर उद्भवतो तो म्हणजे फ्लड. बरोबर का? फ्लड उद्भवतो, ही बात आपण बघितली. नंतर पुढे जर बघितला तुम्ही फ्लड बऱ्याच ठिकाणी उत्तराखंडमध्ये आलेला फ्लड वगैरे आपण बघितलेले आहेत. राईट. नंतर बेंगालकडचे साईड जे काय आहे सगळ्याकडे आलेले फ्लड आपण बघितले आहेत. तर पुढे जो बरं का आता काय दिलं आहे? इन ऑस्ट्रेलिया द मोस्ट एक्सपेन्सिव्ह नॅचरल डिझास्टर इज वॉट? फ्लड. आणि फ्लड किती? $380 मिलियन जे काय आहेत खर्च करतात. पुढे. विच ऑफ द फॉलोइंग इज द इन्व्हायरमेंटल कन्सिक्वेन्स. तो फ्लडचे परिणाम काय आहेत बरं का? फ्लडचे परिणाम काय आहेत हे झालेलं आहे आपलं रे. डिस्पर्शन ऑफ वीड्स, इरोजन ऑफ द सॉईल, रिलीज ऑफ द पोल्युटंट वॉटर इंटू वॉटर. हे झालेला क्वेश्चन. पुढे जाऊ. विच ऑफ द फॉलोइंग यूज एस्टिमेट विच एरिया विल बी इनुडिएटेड ड्युरिंग द फ्लड बेस्ड ऑन द रिव्हर हाईट इन्फॉर्मेशन.
काय मेन्शन केले बरं का बघा, याला लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करूया. विच ऑफ द फॉलोइंग इज यूज इस्टिमेट द एरिया विल बी इंड्युनेटेड मीन्स वॉट फ्लडेड ड्युरिंग द फ्लड विच बेस ऑन द रिव्हर हाईट इन्फॉर्मेशन फ्लड मॅप फ्लड प्लेन हायड्रोलिक मॉडेल. ओके, म्हणजे अगोदर पूर वगैरे जे काही आले असतील त्यांची मॅप तयार असतील आपल्याकडे, राईट की नाही, काही मॉडेल वगैरे बनवले असतील त्याच्यानुसार आपल्याला माहिती भेटत असते, राईट का. सो त्यातला काहीतरी क्वेश्चन दिलेला आहे तो फ्लड मॅप्स आणि फ्लड प्लेन्स हायड्रोलिक मॉडेल जे काय आहे त्यांच्यावरून. ॲक्च्युली याचं उत्तर जे काही आहे ना रिव्हर गेजेस स्टेशन सगळ्यांवरून असायला पाहिजे, रडारवरून पण असायला पाहिजे. याला पण चेक करा रे, याला पण चेक करा. ऑल ऑफ दी अबो आन्सर असायला पाहिजे. बघू तरी पुढे. सो डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट वॉज मेड इन द 2005. डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट कधी तयार झालेला आहे 2005 पुढे जाऊया. द इंडियन सुनामी अर्ली वॉर्निंग सेंटर इंडियन सुनामी अर्ली वॉर्निंग सेंटर इस्टॅब्लिश इन इंडियन नॅशनल सेंटर ओशियन इन्फॉर्मेशन सायन्स इज लोकेटेड इन द व्हॉट. हे बघा रे, चुकलं आहे वाटतं, याला बी चेक करा बघा. इंडियन सुनामी अर्ली वॉर्निंग सेंटर इस्टॅब्लिश ॲट द इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशियन इन्फॉर्मेशन सायन्स. हे हैदराबादमध्ये आय थिंक, बरोबर आहे का रे. हैदराबाद, भारताने हैदराबादला सांगितलं होतं बघा, तो हे आल्यानंतर ओशियनमध्ये जे किल्ले हे आले होते ना आपल्या सुमित्रा म्हणून, तर ते आय थिंक हे जे ना याचं उत्तर जे ना हैदराबाद आहे. चेक करा बरं एकदा. पुस्तक कुठे गेलं आता, पुस्तक पण आणलं मी. टाका बरं, काय नाव टाका तुम्ही, इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशियन इन्फॉर्मेशन अँड ओशियन इन्फॉर्मेशन सायन्स. हे कुठे आहे असं टाका, हैदराबादमध्ये का गोवामध्ये, पटकन टाका बरं. इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशियन इन्फॉर्मेशन सायन्स हैदराबादला आहे. हैदराबादले ना. ओके, आपण बघितलंय ना पुस्तकातली माहिती ती. भारताने हैदराबादला सांगितलं होतं की बाबा तुमचे जे की सेंटर आहे ना त्याच्यातर्फे जा आणि त्यांना पहिले अगोदर वॉर्निंग वगैरे सो इंडियन सुनामी अर्ली वॉर्निंग सेंटर वगैरे ना तिथं उभारा. ओके का. मग हे सेंटर उभारलं गेलं होतं कोणाकडून, हे जे काही आहे ना हे सिस्टीम हे कोणतं इन्फॉर्मेशन सायन्स यांच्याकडून, राईट, हैदराबादमध्ये. हे लक्षात ठेवा. पुढे जाऊया. डाऊटफुली क्वेश्चन कोणते आहेत ते लगे आपल्याला टिक होत आहेत. अभ्यास असल्यावरती डाऊटफुली क्वेश्चन टिक होतात, परंतु डायरेक्टली एमसीक्यू गेलात ना तर चुका होतात. पुढे लातूर अर्थक्वेक आकर इन 1993 बरोबर रे. तारीख काय होती बरं का, तारीख काय होती, 30 सप्टेंबर. 13 डिसेंबर 13 सप्टेंबर ना, 13 डिसेंबर का 13 सप्टेंबर काय आहे, 30 सप्टेंबर. 30 सप्टेंबर आहे का, 30 सप्टेंबर. ओके, हां, तो 30 सप्टेंबर आहे, राईट. 30 सप्टेंबर 1993. पुढे जाऊया. पुढे जर बघायला गेलं तर काय आता हे, सो विच ऑफ द फॉलोइंग इमेट द डेंजरस रेडिओ म्हटल्यावरती न्यूक्लिअर एनर्जी खलास झालं. पुढे जाऊ. विच ऑफ द फॉलोइंग रिलेटेड टू द ॲसिड रेन. तर ॲसिड रेनबद्दल मी तुम्हाला काय सांगितलं होतं रे. ॲसिड रेन कशामुळे होत असते, नायट्रोजन ऑक्साईड अँड द सल्फर ऑक्साईड हे दोघं असायला पाहिजे, राईट का. पुढे काय मग आता, सो हा क्वेश्चन MPC मध्ये पण विचारला आहे बघा. विच ऑफ द फॉलोइंग रिलेटेड टू द ॲसिड रेन. कार्बन डायऑक्साईड पण आहे, नायट्रोजन पण आहे, सल्फर डायऑक्साईड पण आहे, राईट का. तर तिघं आहेत. आता इथं उत्तर जे काही आहे इथं नायट्रोजन म्हणले, नायट्रोजन तर राहणार नाही. कार्बन डायऑक्साईड आपण जरा बॅकला फेकतो तर कार्बन डायऑक्साईड उत्तर राहणार नाही. एक तर याचं उत्तर NO2 घ्यायचा किंवा याचं उत्तर SO2 घ्यायचा. NO2 नाही आहे तो देअरफॉर सल्फर डायऑक्साईड बरोबर आहे. सल्फर डायऑक्साईड आपलं उत्तर एकदम बरोबर आहे. याचं उत्तर काय अपेक्षित असतं, NO2 अँड SO2. SO2 आणि NO2 हे त्याचं उत्तर असतं. पुढे रिश्टर स्केल इज यूज फॉर मेजरिंग द इंटेन्सिटी ऑफ द इंटेन्सिटी नाही, मॅग्निट्यूड आहे का तिथं, मॅग्निट्यूड दिलं आहे का बघा. सो रिश्टर स्केल जी काय मॅग्निट्यूडसाठी आपण यूज करत असतो. सो डेप्थ ऑफ द, आता ॲक्च्युली इथं जर का बघायला गेलं तर ऑप्शनच बाकीचे वेगळे आहेत, त्यामुळे आपल्याला इंटेन्सिटीला धरून चालावं लागणार. डेन्सिटी ऑफ लिक्विड थोडी मेजर करतो आपण, स्पेस ऑफ एरोप्लेन थोडी मेजर करतो, डेप्थ ऑफ माइन थोडी मेजर करतो, तो इंटेन्सिटी ऑफ अर्थक्वेकला आपल्याला घेऊन चालावं लागणार. लँडस्लाईड आकर बिकॉज ऑफ द व्हॉट, रेनफॉलमुळे बरोबर, स्टीप स्लोपमुळे बरोबर, डिफॉरेस्टेशनमुळे बरोबर. पुढे जाऊया. पुढे आता काय, सो पॅसेज वे विच जॉईन वेंट टू क्रिएट द व्हॉल्कॅनो इज नोन ॲज. पॅसेज वे विच जॉईन वेंट फॉर टू क्रिएटेड द व्हॉल्कॅनो इज नोन ॲज व्हेंट, कोन, पाईप, क्रिएटर. टाका बरं हा क्वेश्चन गुगलवरती पटकन रे. पॅसेज वे विच जॉईन वेंट टू क्रिएटर ऑफ व्हॉल्कॅनो इज नोन ॲज द व्हॉट. तो वेंट असायला पाहिजे का पाईप असायला पाहिजे का क्रिएटर असायला पाहिजे. पॅसेज वे आपण क्रिएट करत आहोत का बघा बरं का. तो पॅसेज वे विच जॉईन व्हेंट टू आता इथं व्हेंट टू क्रिएटर. ओके, व्हेंट टू क्रिएटरला जॉईंट करण्यासाठी पाईपचा वापर करत असतील. ठीक आहे, आता उत्तर बरोबर असणार आहे. व्हेंट टू क्रिएटर मेन्शन केलं काहीतरी असेल त्याचं, पाईपच असेल. पुढे जाऊ. चला, सायक्लॉन काय असते बरं का रे. सायक्लॉनबद्दल मी काय सांगितलं तुम्हाला. सायक्लॉन, ट्रॉपिकल सायक्लॉन जो काही आहे तो नॉर्थमध्ये त्याची डिरेक्शन काय असते ट्रॉपिकल सायक्लॉनची,
अँटी क्लॉकवाईज नॉर्थनमध्ये अँटी. सो लो प्रेशर सिस्टीम विच अँटी क्लॉकवाईज विंड इन द नॉर्थन हेमिस्फिअर. एकदम बरोबर आहे. MPC मध्ये कित्येकदा क्वेश्चन विचारला आहे, मेन्समध्ये विचारलेला आहे. ठीक आहे, तो बात लक्षामध्ये राहू द्या. पुढे जाऊया. द टर्म डिझास्टर जी काय आहे ती आपली काय आहे, फ्रेंच वर्ड आहे. पुढे जाऊया. फॉर्म द फॉलोइंग विच वन नॅचरल हजार्ड. तो नॅचरल हजार्ड सगळे आहेत, अर्थक्वेक, सायक्लोन, लँडस्लाइड. पुढे जाऊ. किती येते ही पेज रे. हां आलो आलो रे, जवळ आलो. चला आता हे झालं ना, पॅसेज वी जॉईन द, हे झालं गड्या पाईप. सायक्लोन म्हणजे काय ते पण झालं. डिझास्टर जो काय आपला फ्रेंच वर्ड आहे. नंतर पुढे नॅचरल ते पण झालं. हजार्ड कोणाला म्हणतो आपण, डिझास्टर कोणाला म्हणतो, असे क्वेश्चन विचारतात बघा. MPC मध्ये असे क्वेश्चन विचारतात. सो ॲज अ पोटेन्शियल डॅमेजिंग फिजिकल इव्हेंट, फेनॉमिना, ह्युमन ॲक्टिव्हिटी, बरोबर. मे कॉज लॉस ऑफ द मेजर इंजुरी अँड प्रॉपर्टी ऑफ डॅमेज, बरोबर. मे जनरेट द सोशल अँड इकॉनॉमिकल डिस्पर्शन अँड इकॉनॉमिकल डिसेंटिग्रेड, एकदम बरोबर. कारण की डिझास्टरची डिफिनेशनच आपण अशी केलेली आहे. अर्थक्वेक इज अ व्हॉट, जिओग्राफिकल डिझास्टर, हे पाठ झालं आहे आपलं. नंतर काय आहे, माउंट इटना इज द व्हॉट, माउंट इटना ॲक्टिव्ह व्होल्कॅनो आहे का, चेक कर एकदा चेक कर. मी याला डॉर्मंट व्होल्कॅनो म्हटलेलं आहे. माउंट इटना जे काही आहे तो डॉर्मंट व्होल्कॅनो आहे का ॲक्टिव्ह व्होल्कॅनो आहे, पटकन चेक कर. माउंट इटना इज द विच टाईप ऑफ द व्होल्कॅनो, इज द विच टाईप ऑफ व्होल्कॅनो, असं टाक. कोणत्या प्रकारचं आहे ते, तो चेक करून घ्या पटकन. चेक करा, दुरुस्त करा. चुकलेल्या गोष्टी जास्त टाईम अजून लक्षात राहत असतात. येते का काही, येत असेल तर ठीक, नाही तर त्या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये ॲक्टिव्ह म्हणून करून ठेवा. पुढे जाऊ. हे झालं आहे आपलं, हे पाठ झालं आहे आता. ठीक, हे पाठ झालं, हे पण झालं, हे पण झालं, हे पण झालं, हे पण झालं. ठीक, चला रे. आता या बरं का इकडे पटापट. ऍक्टिव्ह व्होल्कॅनो आहे तो. ॲक्टिव्ह आहे का, हा ते ॲक्टिव्ह करा. मग चला सगळ्यांनी रिव्हिजन करून ठेवा त्याची, की जो की इटना जो काही आहे, इटलीमध्ये असणारा इटना जो काही आहे तो ॲक्टिव्ह व्होल्कॅनो आहे. आणि तो जो काही आपला दुसरा एक होता कोणता, माउंट किलिमांजरो, तो माउंट किलिमांजरो जो काही आहे तो डॉर्मंट व्होल्कॅनो आहे. ओके, एवढी बात आपण लक्षामध्ये घेऊन घेऊया. चुकलेली बात लक्षामध्ये राहील असं हे करून पुढे हे करूया. चला पुढे जाऊ. पुरेशी पूर्ण वेगळी जागा उपलब्ध करणे हे परमाणू कचऱ्याच्या विल्हेवाटीचे उद्दिष्ट आहेत का बा. चला तुम्हाला क्वेश्चन विचारला आहे बरं का रे, तुम्हाला क्वेश्चन विचारला आहे. आता मला बघून घेऊ द्या, तिथे उत्तर असतील, उत्तर चेक करतो. तर पुरेशी पूर्ण वेगळी जागा उपलब्ध करणे हे परमाणू कचऱ्याच्या विल्हेवाटीचे उद्दिष्ट आहेत का. काय म्हणले ते, आहेत का, आहेत. विल्हेवाटाची उद्दिष्ट आहेत. मानवाचे रक्षण करणं, पर्यावरणाचं रक्षण करणं, भावी पिढीवर कोणताही आवश्यक भार न लादणं. ओके, तो काय म्हणलं बरं का, तर आपल्याला जे ना परमाणू कचऱ्यासाठी आपल्याला काय करायचे, एक विल्हेवाट हे करायचे. तर विल्हेवाट करण्यासाठी तुम्ही जागा शोधा, पुरेशी जागा तुम्ही उपलब्ध करा. परंतु ती जागा अशी असायला पाहिजे की मानवाचं रक्षण करायला पाहिजे, बरोबर की नाही. म्हणजे मानवाचं रक्षण करायला पाहिजे अशी ती जागा असायला पाहिजे, जेणेकरून असं नको, पर्यावरणाचं बी रक्षण व्हायला पाहिजे, मानवाचं रक्षण व्हायला पाहिजे, आणि भावी पिढी जे काही आहे त्याच्यावरती काही परिणाम होणार. एकदम बरोबर आहे. कोणी याचं उत्तर देणारे वरील सर्व आलं लक्षात रे. म्हणजे न्यूक्लिअर पॉवर प्लांटचं जे की वेस्टेज आहे ना, एखाद्या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे, तर कोणत्या ठिकाणी टाकायचं आहे, अशा ठिकाणी टाका की माणसावरती परिणाम व्हायला नको, अशा ठिकाणी टाका की इन्व्हायरमेंटवरती परिणाम व्हायला नको, अशा ठिकाणी टाका की भावी पिढीवरती परिणाम होणार नाही. क्वेश्चन लक्षात आला का. चला पुढे जाऊया. 14 फेब्रुवारी 2019 रोजी काश्मीरमधील कोणत्या ठिकाणी अतिरेकी हल्ला झाला, सांगा रे. पुलवामा. ठीक आहे, एकदा चेक करा. आहे याचं उत्तर जे नाही, या पुस्तकावाल्याने लेथपोरा म्हणून उत्तर दिलेलं आहे. तुम्हाला मी अगोदरच सांगतो, तुम्ही प्रत्येक वेळेस गोष्टीला चेक करत राहायचं राईट की नाही. गोष्टीला चेक करत राहायचं. आता यांनी जे काही आहे यांनी उत्तर दिलं आहे समथिंग लेथपोरा म्हणून समथिंग उत्तर दिले. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे पुलवामा. पुढे जाऊ. चला जोड्या. भूकंप भुज गुजरातमध्ये झालेला भूकंप कधी आहे रे, सगळ्यांना पाठ आहे, 26 जानेवारी 2001. ओके, पुढे दरभंगा बिहारमध्ये कधी भूकंप झाला रे. आता हे दुसरं आहे बरं काय, हे दरभंगा बिहारची तारीख 1934 आपल्याला माहिती बिहारची आहे, ते दरभंगा म्हणून आलेलं आहे. तर आपल्याला ती तारीख काही माहिती, समजा आपण त्याला राहू देऊ. लातूर बघा, लातूर महाराष्ट्र कधी आलेले, 29 सप्टेंबर 1993 ही तारीख पाठ आहे. उत्तर काशी कधी आली होती, 20 ऑक्टोबर 1991, बरोबर आहे मी राईट का. 20 ऑक्टोबर 1991ला उत्तर काशी आलेले, हे बरोबर आहे. आपण आता 3 जर का आपण शोधू शकलो तर चौथा हा दरभंगा बिहार जो काही आहे त्याची तारीख पण लक्षात घेऊन घ्या बरं का. काय माता दरभंगा बिहारची तारीख, याचा ऑप्शन काय आहे तुम्हाला कळालं ना. पण आता ठीक आहे, दरभंगा बिहारची तारीख काय असणार आहे माता, 20 ऑगस्ट 1988. तो 20 ऑगस्ट 1988ला बिहारमध्ये अजून भूकंप आलेला आहे दरभंगामधून, पण सगळ्यात जुना भूकंप बिहारचाच आहे 1934 मधला, ते पण लक्षात ठेवा. पुढे जाऊ.
माड जवळील हे तर तुम्हाला माहिती आहे सावित्री नदीवरती 2 ऑगस्ट 2016 2 ऑगस्ट 2016ला सावित्री नदीवरील माड जवळील किस्सा घडलेला ते माहिती आहे. पुढे जाऊया. भूस्खलनाची तीव्रता खालील कोणत्या घटकांवर अवलंबून असते? चला सांगा बरं का रे. भूस्खलन म्हणजे लँडस्लाईड का रे? तर लँडस्लाईड जे काही आहे ते जास्त घडेल हे कशावरती डिपेंड करतं? आलं का लक्षामध्ये? हा क्वेश्चन इंग्रजीमध्ये राहिला असताना तो तोच क्वेश्चन होता तो वरच्या PDF डोंगराचा उतार, खडकाची रचना, मातीचा प्रकार. एकदम परफेक्ट आहे. ऑल ऑफ दी अबोव उत्तर पाहिजे. आता वरील सर्व असायला पाहिजे. कोणी उत्तर सांगेल वरील सर्वचे, राईट की नाही? त्याचं उत्तर काय असायला पाहिजे? याचं उत्तर वरील सर्व असणार आहे. ओके, पुढे जाऊया बरं का. हां पुढे चला. पुढचा क्वेश्चन वाचा. 5-4 वरील सर्व बरोबर. चला. खालीलपैकी कोणत्या दिवशी भोपाळ गॅस दुर्घटना आपल्याला पक्की माहिती आहे? 2-3 डिसेंबर 1984. बघा मी तुम्हाला बोललो ना अशा पद्धतीने क्वेश्चन विचारतील ते, कारण की 12 वाजेच्या अगोदर किस्सा घडलेला आहे तो आणि 3 तारखेच्या दिवसभर चालू होता ते विषय. पुढे टिंब वर्षापूर्वी भारतीय किनारपट्टी सुनामी या आपत्तीपासून मुक्त असल्याचे मानले जात होते. तो भारतीय किनारपट्टी जी ना ती मुक्त झाली, राईट का? मुक्त झाली. असं कधी मुक्त कधी होणार? जेव्हा किस्सा आलेला असणार तेव्हा. मग सांगा बरं का कोणती तारीख किती? 26 डिसेंबर 2004. 26 डिसेंबर 2004 वर्षापूर्वी भारतीय किनारपट्टी सुनामी या आपत्तीपासून मुक्त असल्याचे मानले जात होते. आलं का लक्षामध्ये? म्हणजे अगोदर त्या ठिकाणी काही घडणार नाही असं मानलं जात होतं, पण जेव्हा आला नाही सुनामी 24 डिसेंबर 2004ला जेव्हा सुनामी आली तेव्हा काहीतरी ठसका लागला आणि मग जाऊन ॲक्ट वगैरे निघाले. भारत सरकार जो की आहे, भारत सरकारने सगळ्या गोष्टी एकदम असं समजून घेतल्या त्या की काही परिणाम होत नाही बा, राईट की नाही? तर याचं उत्तर जे की आहे ना किती येते? 6 नंबरचं उत्तर आहे 1 म्हणजे किती रे? चुकले का? 6 नंबरचं 1 किती? 6 नाही, 7 नंबरचं नाही क्वेश्चन. 7 नंबरचं 2. 7 नंबरचं उत्तर 2 आहे बरोबर. 26 डिसेंबर. आज मी तुम्हाला तेच सांगतो, लक्षात घ्या. जेव्हा पण तिकडे इकडचा भाग आला ना, कोणता भाग? भारतीय किनारपट्टी सुनामी आली ना, पक्की तारीख डोक्यामध्ये घालून घ्यायची. ही तारीख त्यालाच रिलेट करणार आहे. कोणाला रिलेट करणार आहे? ती रिलेट करणार आहे 26 डिसेंबर 2004. असे प्रश्न पाडतात ते. आता हाच प्रश्न 100दा पडलाय बरं का. हाच प्रश्न आता बघा कसा फिरून फेकलाय. पुढे जाऊ. हां आता पुढे. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे म्हणे? बरोबर आहे. आपत्ती ह्या सहसा आकस्मिक आणि हानिकारक असतात. बरोबर आहे का रे? पट्टे का म्हणाला? आकस्मिक आणि हानिकारक असतात. आकस्मिक अचानक घडतं हे बरोबर आहे. आपत्ती किंवा अनर्थ ही नैसर्गिक घटना असून हानी नुकसान त्यांचा परिणाम आहे. बरोबर आहे. सो अनर्थ आहे ना एक तो नैसर्गिक घटना असून, बरोबर, हे पण बरोबर आहे. भूकंप आणि पूर ही नैसर्गिक आपत्ती आहे. भूकंप आणि पूर ही नैसर्गिक आपत्ती आहे आणि तुरंत येऊन सगळा सत्यानाश लावणारी आपत्ती आहे. आलं का? हे तिघं विधान एकदम बरोबर आहे. तर वरील सर्व जे काही आहे बरोबर आहेत. आलं लक्षामध्ये? चला पुढे. 30 सप्टेंबर 1993. बोला रे काय झालंय? 30 सप्टेंबर 1993 रोजी नोंद झालेल्या लातूर महाराष्ट्र भूकंपाची तीव्रता किती? 6.3. चला पुढे जाऊ. सुनामी हे नामकरण टिंब आहे. सुनामी हे नामकरण कोणते आहे बरं का रे? जपानी आहे. तर सुनामी हे जपानी नाव आहे. सुनामीचा मिनिंग काय होतो सांगा? असे प्रश्न विचारून घेतील ते आता तिथून. हार्बर वेव्ह. चला पुढे जाऊ. हिंदी महासागराच्या उत्तरेस डिसेंबर 2017मध्ये चक्रीवादळाची निर्मिती झाली होती. त्या चक्रीवादळाचे नाव जे काय आहे ते ओखी होतं. पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत? बघा. गुजरातमधील भुज भूकंप 26 जानेवारी 2002मध्ये झाला होता. चुकलं आहे, हेड का चुकलं. नैसर्गिक आपत्तीच्या परिणामांची व धोक्याची तीव्रता कमी करणे म्हणजे उपशमन. हे बरोबर आहे. मग दुसरं बरोबर आहे, पहिलं चूक आहे. आलं लक्षामध्ये? दुसरं बरोबर आहे, पहिलं चूक आहे. हे शोधण्यासाठी तुम्हाला अ व ब व क कडे जावं लागत असतं, राईट का? मग कोणतं बरोबर आहे? उपशमन म्हणजे काय? मिटिगेशन. अपशमन म्हणजे मिटिगेशन करणं. नैसर्गिक आपत्तीच्या परिणामाची किंवा धोक्याची तीव्रता कमी करणं, राईट ना? आपण थांबू शकत नाही पण आपण कमी करू शकतो, त्याला मिटिगेशन म्हणतात, त्याला उपशमन म्हणतात. ओके, तर याचं उत्तर हे बरोबर आहे पण हे चुकलेलं आहे, राईट की नाही? देअरफॉर आपलं फक्त विधान केवळ विधान कोणतं? ब विधान जे काय बरोबर आहे, ऑप्शन ब. चला पुढे. खालीलपैकी कोणत्या नद्या पश्चिम भारतात नैसर्गिक आपत्ती? आता तुम्हाला माहीत असायला पाहिजे की पश्चिम भारतामध्ये नद्या कोणत्या असतात. तर पश्चिम भारतामध्ये नद्या कोणत्या? नर्मदा नदी, गुजरात समथिंग त्याच्यामध्ये. सो नर्मदा आणि तापी नदी जी काही आहेत, या 2 नद्यांमुळे आपल्याला खालीलपैकी कोणत्या नद्या पश्चिम भारतात नैसर्गिक आपत्तीस कारणीभूत असतात विचारले. तर पश्चिम भारत विचारलेला आहे. तर पश्चिम जर का विचारलं तुम्ही तर इकडे येणार आपण नर्मदा तापीकडे, बरोबर. सो याचं उत्तर जे काही आहे हे आहे फक्त ब. 13 नंबर फक्त ब 2. ठीक आहे, चला पुढे. खालीलपैकी कोणत्या नैसर्गिक आपत्तीमुळे सर्वात जास्त हानी होत असते? कमी वेळामध्ये सगळ्यात जास्त सत्यानाश लावणारा सांगा बरं काय? तर उत्तर काय असेल रे? भूकंप आणि पूर.
तुम्हाला इथं थांबायचं नाही आहे, तुम्हाला इथं थांबायचं नाही, तुम्हाला खाली पर्यायी उत्तर बघायचं आहे, घाई करायची नाही आहे. ठीक आहे, खाली बघायचं आहे फक्त अ व ब. हा सत्यानाश लावणारा पॅटर्न आहे. हा सत्यानाश लावणारा पॅटर्न उचलून पेन गोल करून टाकतो आणि अर्धा गोल झाल्यावरती याद येते, अरे बापरे, अरे बापरे, असं चालू राहतं, अरे बापरे. तर ही घटना जी काय आहे ही दूर करायची आहे. हा सगळ्यात मोठा सत्यानाश लावणारा पॉईंट आहे. त्यामुळे असे पर्याय बनवतात ते. ठीक आहे, आपण वाचून घेतो एवढं राईट की नाही, आणि खाली न जाता आपण तिथंच गोल करून देणार. तो पॉईंट जे काय आहे गलत होऊन जाईल. ठीक आहे, तो भूकंप काय सांगितला, भूकंप आणि पूर. चला पुढे जाऊ. खालीलपैकी कोणता हे माहिती आहे आपल्याला, कोणता क्षेत्र 5. तो क्षेत्र 5 बघा, हा क्वेश्चन अगोदर बी आला, इथं बी आला, पुढे बी नोंदतो येणार आहे. आता बघा खाली काय, खालीलपैकी कोणत्या कारणामुळे भूघसरण क्रिया घडते. आलाय का हा क्वेश्चन, आलाय रे हा क्वेश्चन, जसा त्याचा वरच्या PDF मध्ये 100दा सांगतोय मी. ती PDF जी तुम्हाला पाठवली ना, ते डायरेक्ट पाठ करून टाका तुम्ही, नाही तर नोट्समध्ये एकदम चांगलं लिहून टाका. जे काही अगोदर तेवढे 4-5 PDF शिकवलेत ना, तेवढं नाही केलं तरी चालेल. ही जी PDF आता 2 लेक्चर शिकवले ना, याच्यामधले सगळे MCQ लिहून टाकले ना, तरी आपत्ती व्यवस्थापन चापा तुमचं होऊन जाईल. खालीलपैकी कोणत्या कारणामुळे वरच्या प्रश्नाचं उत्तर काय आहे सुकल? याचं उत्तर चाहिए ना, 14 नंबरचं. की तो 14 14चं जे काही आहे, 14चं मध्ये थांबा, 14चं 2 फक्त अ आणि ब, फक्त अ आणि ब म्हणतायत का. भूकंप, दरड कोसळणे. हे दरड कोसळणे काय, दरड कोण अवेलांची ना. भूकंप आणि पूर तर कन्फर्म होता, राईट की नाही. भूकंप आणि पूर कन्फर्म होता. आता हे दरड कोसळणे पण आलंय. तर 14चं उत्तर काय, 2 देता येते. 2 म्हणजे अ आणि ब देत आहेत. ठीक आहे, तर लँडस्लाईड सुद्धा काय आहे, लँडस्लाईड सुद्धा कमी टायमिंगमध्ये. लँडस्लाईड पण कमी टाईममध्ये होईल का, सांगता येत नाही. ग्रॅव्हिटीमुळे पटकन सगळं खाली येऊन जाईल आणि सत्यानाश होऊन जाईल. लँडस्लाईड पण घ्यावं लागेल, राईट का. आता भूकंप तर आहे, एवढी बात आहे. सो लँडस्लाईड, अर्थक्वेक, लँडस्लाईड, पूर पण आहेत. पूर पण आहे ना. मग भूकंप, पूर तर आपला होतं, ब ऑप्शन एकदम बरोबर होता आपला. पण लँडस्लाईड पण आपल्याला टाकावं लागेल, त्यामुळे अ आणि ब फक्त. ठीक आहे, एकदा चेक करा वाटलं असतं खालीपैकी कोणत्या नाही. याचं उत्तर आपल्याला कन्फर्म शुअर काय होतं, भूकंप आणि पूर. भूकंप आणि पूर पण आहे, पण त्याने आता लँडस्लाईड पण टाकलेलं आहे. ठीक आहे, तो चेक करा बरं एकदा. हे आपल्या डोक्याचा वापर करून उत्तर द्यायचं आहे. क्वेश्चन कसे आहेत ते आपल्या डोक्याचा वापर करून द्यायचे उत्तर आहे. यायचे लॉजिकल क्वेश्चन म्हणतो आपण त्याला. पुढे, खालीलपैकी कोणत्या कारणामुळे लँडस्लाईड होत असते. जंगलतोडमुळे होत असते, ज्वालामुखीच्या उद्रेकमुळे होत असते, अतिवृष्टीमुळे होत असते. हा क्वेश्चन आलेला आहे वरील सर्व. चला पुढे. आता वरील सर्व ठीक आहे, बघा खाली काय सत्यानाश लावला आहे, हे बघा रे, हे पर्यायी उत्तर. आता वरील सर्व किती डल आहे, पण आपण काय करणार, घेणार आणि डला गोल करून देणार. पण तो ड बसवला आहे कुठे, बघा फक्त ड. आलं लक्षात. तर त्यामुळे भरीचं देणं जरुरी आहे. पुढे जाऊया. चला, आता हा प्रश्न जर का सोडून टाकला तुम्ही, तर तुम्हाला चांगल्या गोष्टी लक्षात आहे. आपण बघूया. बंडा अचेह भूकंप, सुमात्रा, इंडोनेशिया याविषयी दिलेली विधान वाचा आणि योग्य पर्याय निवडा. बरं, ठीक आहे. भूकंपाची तीव्रता 9 एवढी रिश्टर प्रमाणावर नोंदवली होती. ॲक्च्युली 9.3 होती, पण आपण 9 म्हटलं तर काही हरकत आहे का, बघू आपण. 9. पुढे, यामुळे इंडोनेशिया आणि हिंदी सागरातील इतर 11 देशांच्या किनारपट्टीवर जनजीवन विस्कळीत झालं. ठीक आहे, हे पण आपल्याला माहिती. पुढे जाऊ. भूकंपाच्या दिवशी पृथ्वीच्या कवचात 8 मिनिटे कंपन जाणवला. हा भूकंप 28 डिसेंबर 2004 रोजी घडला. बोला बरं का रे, काय चुकलंय, काय बरोबर आहे. हा भूकंप 28 डिसेंबरला आला होता का, 26 डिसेंबरला. तारीख तर एवढी चुकू नाही शकत, तारीख एवढी. की भूकंप 1 मिनिटाचा आहे, तो एवढं नाही होणार. तर ह्या तर चुकलाय गड्या. भूकंप जो काही आहे ना, भूकंप 28 डिसेंबरवाला, हा चुकलाय. ठीक आहे, हा चुकलाय. मला बरोबर विचारले ना, बरोबर विधानं विचारलेली. मग आता आपण जर 9 रिश्टर एवढं जर का बोललो तर चालेल, असं मला वाटतं. चालेल बा. अ पण बरोबर वाटतो, अ बरोबर आहे, ब बरोबर आहे आणि क बरोबर आहे. तो केवळ अ, ब, क विधान बरोबर असायला पाहिजे. 19 नंबरचं उत्तर मी चेक करतो. 19चं 3 उत्तर आहे. तो 3 म्हणजे केवळ अ, ब, क बरोबर आहे. ओके, म्हणजे 9 किंवा 9.3 म्हटलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही एवढा. पण तारीख नाही बदलू शकत गड्या. भूकंपाची तीव्रता जी काही आहे ती 9 रिश्टर केवढी नोंदवली आहे, बरोबर आहे. नंतर पुढचं काय, इंडोनेशिया आणि हिंदी महासागरासोबत 11 देशांसोबत परिणाम झाला आहे, हे पण बरोबर आहे. भूकंपाच्या दिवशी पृथ्वीच्या कवचामध्ये 8 मिनिटं कंपन जाणवलं आहे. बघा रे, 8 मिनिटापर्यंत कंपन जाणवला होता. हे 3 पर्याय बरोबर आहेत. लक्षात राहतील का तुमच्या. तर तिचे काही डाटा तुम्ही लिहिला याच्याबद्दल, हा सगळा तिथे लिहून टाका. पुढे जाऊ. आता हा काय तमासा आहे. टिंबटिंबमध्ये भूघसरणाप्रमाणेच मोठ्या प्रमाणात बर्फ आणि हिमवर्षाव आणि खडकांचे मोठे धोंडे पर्वतावरून वेगाने खाली पसरतात. त्याला आपण काय म्हणतो, ॲव्हालांची. त्याला काय म्हणतो आपण, ॲव्हालांची म्हणतो. टिंबटिंबमध्ये भूघसरणाप्रमाणे मोठ्या प्रमाणात बर्फ, हिमवर्षाव आणि खडकांचे मोठे धोंडे पर्वतावरून वेगाने खाली घसरतात. सोल, फाटरा, विमोड, अवधान, जलकृपण. आता याचं इंग्रजीमध्ये जर का असलं असतं तर आपण उत्तर दिलं असतं गड्या, राईट. आपण मोठे मोठे दगड वरून डोंगरावरून खाली कोसळले ना, त्याला आपण ॲव्हालांची म्हणत असतो. ओके, आता याचं जे काही आहे MPSC मेन्स मध्ये बर्फ आहे ना, हिमवर्षाव येतो.
सोल फाटरा अवधान जलकृपण आपल्याला माहीतच नाही ना हे जलकृपण काय. जलकृपणचा मिनिंग जलकृपणचा मिनिंग मेल्टिंग वगैरे होतोय का. अवधानचा मिनिंग काय होतोय. सोल फाटराचा मिनिंग काय होतोय. हिमोडचा मिनिंग काय होतोय. तर या गोष्टी आपल्याला जोपर्यंत माहीत राहणार नाही, इंग्रजीमध्ये आलं असतं तर काही ना काही अर्थ लागला असता, काही ना काही अर्थ लागला असता त्याचा. ठीक, पुढे जाऊ. फायर एक्सटिंग्विशर म्हणून कशाचा उपयोग. आता फायर एक्सटिंग्विशरबद्दल पण डिटेलमध्ये सांगितलं तुम्हाला मी, बरोबर की नाही. फायर एक्सटिंग्विशरमधून आपण कार्बन डायऑक्साईड आतापर्यंत आपण कशाचा बरं का मला सांगा बरं का रे. इलेक्ट्रिकल जर का इलेक्ट्रिकलचे काही असतात तो कितवा फायर असतो, कितवा कोणता प्रकार असतो बरं का. इलेक्ट्रिकल जर हे असतील तर इलेक्ट्रिकलचा फायर कितवा प्रकार असतो, कोणता प्रकार असतो. सी वाला प्रकार असतो इलेक्ट्रिकलचा. कोणता सी असतो. आणि इलेक्ट्रिकलचं जर का एखादी वस्तू जर का जळत असेल तर त्याच्यावरती कोणत्या प्रकारचा एक्सटिंग्विशर चालवायला नको म्हणे. कोणता प्रकारे, कोणता एक्सटिंग्विशर. फोम का काहीतरी होतं ना, फोमिंग समथिंग, राईट की नाही. तसलं कार्बन डायऑक्साईड आपल्या एक्सटिंग्विशनमध्ये असतो. ही बात तुम्हाला कन्फर्म आहे का. हो, तुम्हाला कन्फर्म आहे. मग बघा आता ऑप्शनमध्ये बघा. कार्बन डायऑक्साईड BCF मीन्स व्हॉट, ब्रोमोक्लोरोट आहे समथिंग काहीतरी आहे. इथं CB CTC आहे, राईट का. आता हे जे की सगळे शब्द आहेत हे सगळे आपल्या एक्सटिंग्विशनमध्ये असतात. आता क्वेश्चन बनवणारा जो आहे ना एकदम हे जे नाही पक्का मार्क घेऊन जातो इथं पोरगा. इथं ज्याचं लॉजिक एकदम बढिया आहे ना तो डोळे गोल करून तो मार्क घेऊन. मी तर पक्का नेणार आहे. त्यामुळे तुम्ही जे ना असं ऑब्झर्वेशन करून घ्या अगोदर. प्रश्न कसा येतोय गड्या, प्रश्न कसा येतोय. समोरचा माणूस पोरांना मार्क पडायला पाहिजे या दृष्टिकोनाने पेपर काढत असतो. लॉजिकने पेपर सोडवायचा असतो. 2 विषय करून सुद्धा पोरं येत ना चांगले मार्क पाडतात. ठीक आहे. आता श्रवण सरांना काल विचारलं, श्रवण सर म्हणले काय रिकामा ताण करत बसलाय गोपाल म्हणे. मराठी करायचं आणि फक्त बुद्धिमत्ता करून जायचं. मराठी आणि बुद्धिमत्ता करून गेला तरी पण 70-80 मार्क कशी पाडून टाकतो माणूस. लॉजिकली पेपर असतो. हे डोकं लावायचं असतं तिथं. आलं लक्षामध्ये. लॉजिक कसं डेव्हलप करता येईल हे बघा. तर मग आता कार्बन डायऑक्साईड नंतर BCF CB CTC हे सगळं कशामध्ये असतात, एक्सटिंग्विशरमध्ये असतात. याचे जे काही आहे वरील दोन्ही आहे. तर एक्सटिंग्विशरची जी माहिती तुम्ही लिहिली असेल त्याच्यामध्ये हे नावं तुम्ही लिहून घ्या. ठीक आहे, हे नाव तुम्ही लिहून घ्या. पुढे जाऊया. खालीलपैकी कोणत्या देशावर 26 डिसेंबर 2004 रोजी सुनामी लाटाचा परिणाम झाला नाही. थायलंडवरती परिणाम झाला, भारतावरती झाला, श्रीलंकावरती झाला, मलेशियावरती झाला, सगळ्या ठिकाणी झाला, 11 देशांवरती झाला. याचा 22चं उत्तर हॅच आलेलं आहे. ठीक आहे, 22चं उत्तर काय आलेलं आहे, हॅच आलेला आहे. तो 22चा क्वेश्चन जो काय चुकलेला आहे. सरळ दिसतंय 22चा जो काय क्वेश्चन आहे चुकलेला आहे, हॅच इथे दिलेला आहे. चला पुढे. पुढील 2 विधानापैकी कोणते योग्य आहे. पुढील 2 विधानापैकी कोणते. तो बॅरन बेट सांगा बरं का रे. बॅरन बेटवरती काय आलं होतं, काय सांगितलं तुम्हाला मी. बॅरन बेटवरती काय आलं होतं, ज्वालामुखी. तो बॅरन बेट हे भारतातील एक ज्वालामुखी बेट आहे. बरोबर. बॅरन बेट हे उत्तर अंदमानात वसलेले. बरोबर आहे का रे. पूर्वेला. तो बॅरन, याचं उत्तर काय असणार आहे. योग्य ओळखायला लावले. योग्य म्हणजे अ बरोबर आहे. मग ऑप्शनकडे जाणार आपण केवळ अ. तो केवळ अ जे काही आहे आपलं उत्तर बरोबर आहे. चला पुढे जाऊ. भारतीय मापकाप्रमाणे हे झालं ना तुम्हाला. हा वाला रिजन हा 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 आणि इथं थोडासा एक छोटासा पार्ट असतो. हे झोन 5मध्ये येत असतात. तर झोन 5 क्वेश्चन विचारणार ते. तर तुम्हाला 24 डिसेंबर 2004 बद्दल क्वेश्चन विचारणार आहे ते. तर क्वेश्चन तेच फिरून इकडे तिकडे विचारणार आहेत. हे लक्षामध्ये ठेवा तुम्ही. पुढे. भारतीय हवामान खाते यांच्या सांताक्रूज मुंबई येथील हवामान 26 ते 27 जुलै 26 लक्षात घ्या. 26 आणि 27 जुलै 2005मध्ये सगळ्यात जास्त मोठा हे जे ना पूर वगैरे ती पूरची कहाणी आहे. 26 जानेवारी 2005मध्ये दरम्यान 24 तासाच्या काळात टिंब पावसाची नोंद केली गेली आहे. 25चं उत्तर 2. 994. तर 944. आता असं असलं क्वेश्चन जो की आहे तो जनरल नॉलेजच्या याच्यामध्ये येईल तो. ठीक आहे. तो भारतीय हवामान खात्यात यांच्या सांताक्रूज मुंबई येथील हवामान केंद्राने 26 ते 27 जुलै 26 आणि 27 जुलै 2005 ही मुंबईची तारीख आहे. ही मुंबईची तारीख तुम्ही पाठ करून घ्या. कशाची तर रिलेटेड तारीख आहे. पुढे तो क्वेश्चन येईल पुढे. 26 ते 27 जुलै 2005 दरम्यान 24 तासाच्या काळात 944 mm पाऊस पडेल याची नोंद केली गेलेली आहे. राईट का. 944 ही बात लक्षात ठेवा. पुढे जाऊया. आता हे आतंकवादी हमले कधी झालेले आहेत ते पण बघून घ्या पटापट. ठीक आहे. तर बघा बरं का आता काय. खालील यादीतील योग्य जोड्या जुळवा व यादीतील पर्यायामधून योग्य निवडा. 8 डिसेंबर 2006ला काय आलेलं आहे बरं का रे. इथं बघा याच्या जोड्या जुळून. हां, तो आता तुम्हाला जोड्या जुळून देतो मी. अचं जे की ना अचं 3 आहे. अचं 3 आहे. ठीक आहे. बचं 1 आहे रे. बचं 1 आहे. ओके. नंतर कचं 4 आहे.
आणि डचं जे की आहे ते 2 आहे, डचं 2 आहे. आता याच्यावरती क्वेश्चन रिपीट करतील, याच्यावरती मोकार क्वेश्चन बनतील, हे पाठ करून घे डायरेक्ट. ठीक आहे. 8 सप्टेंबर 2006ला महाराष्ट्रामधील मालेगाव जे ना नाशिक याच्यामधला, सो महाराष्ट्रातील मालेगावमधील मस्जिदजवळ झालेला बॉम्बस्फोटमध्ये 37 लोकांचा मृत्यू झाला आणि 125 जखमी झाले. कधी झालं आहे बरं का मालेगावमध्ये? मालेगावमध्ये कधी बॉम्बस्फोट केला आहे? 8 सप्टेंबर 2006. सो 8 सप्टेंबर 2006. पुढे जाऊया. 26 जुलै 2008 अहमदाबादमध्ये 17 बॉम्बस्फोट मालिकेत 29 लोकांचा मृत्यू व 100 जखमी झाले. सो 26 जुलै 2008ची बात लक्षामध्ये 2008ची बात लक्षात ठेवा. पुढे काय क्रमाने रचू शकता तुम्ही. 29 ऑक्टोबर 2005 दिल्लीमधील झालेल्या 3 शक्तिशाली बॉम्बस्फोटमध्ये 70 लोकांचा मृत्यू झाला. नंतर 25 ऑगस्ट 2007 हैदराबादमधील लुम्बिनी पार्क व उपगृहामधील बॉम्बस्फोटात सुमारे 42 लोक. आता जेवढे तुम्हाला काय काम करायचे, छत्रपती शिवाजी टर्मेसवरती जे काही आतंकवादी हमला झालेला आहे त्याची तारीख लक्षात घ्यायची. हे जेवढे काही बॉम्बस्फोट आहेत ते तारीख सगळ्या लक्षात घ्यायच्या. अशा तारखाचं तुम्ही एक टेबल बनवून घ्या. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये या गोष्टी लक्षात ठेवा. चला पुढे. 1997मध्ये टिंबटिंब देशात अतिवृष्टीने ढगफुटी महापूर झाल्यामुळे बऱ्याच नंतर मुंबईच्या महापुराप्रमाणे अतोनात नुकसान झाले. तर मुंबईप्रमाणे नुकसान झालेले कोणत्या देशामध्ये मुंबईप्रमाणे नुकसान झाले बरं का? ढगफुटीमुळे. तो 1997मध्ये टिंबटिंब देशात अतिवृष्टी म्हणजे ढगफुटीमुळे महापूर आल्याचं दिसायला भेटते. जसं की मुंबईची जी काही घटना आहे, मुंबईमध्ये मुंबईमध्ये आलेला जो की महापूर आहे त्याच्यासारखं ती एखाद्या देशामध्ये घडलेली घटना आहे म्हणे 1997मध्ये आलेली. तर 27चं उत्तर जे दिले 2, 27 उत्तर 2 दिलेले. तो क म्हणजे हाँगकाँग. ठीक आहे. एकदा चेक करून घ्यायचं. 1997मध्ये हाँगकाँग या ठिकाणी जे काय आहे महापूर आला होता ढगफुटीमुळे. ओके. पुढे जाऊ. भारतामधील 4 मोठे भूकंप कालानुसार चढत्या क्रमाने लिहा. 4 मोठे भूकंप कालानुसार लिहा. कालानुसार तुम्हाला रचायचं आहे. या 28चं उत्तर सांगतो मी 2 आहे. 28चं उत्तर किती आहे? 2. चला रचा बरं का. आता कालानुसार काल कसा रचायचा तुम्हाला? काला चढत्या क्रमाने लिहायचं. मग क कुठे आहे बरं का? क बिहारची तारीख काय सांगितली होती रे? बिहारची तारीख काय सांगितली? 1934. आणि दुसरा एक दरभंगा म्हणून आला होता 1988. दरभंगा म्हणून 1988 आला होता. ठीक आहे. आता इथं जुनेच भूकंप आहे म्हणा, तसं पण बघायला गेलं तर तू बाकीच्यांची तुलना जर केली तर बाकीचे 1997च्या लाईनमध्ये आलेले आहेत. हा 1988 म्हणलं काय, 1934 म्हणलं काय, सगळे शेवटीच आहेत, इकडच्या बाजूला आहे. तो बिहारला 1 नंबरला नाही. राईट. बिहार 1 नंबरला. नंतर ड आहे. ड म्हणजे काय? उत्तर काशी. चला सांगा उत्तर काशी कधी झालं होतं रे? 91 मध्ये. नंतर ब आहे. ब म्हणजे काय बरं? ब म्हणजे लातूर कधी झालं होतं रे? 93. बरोबर. आणि अ आहे. जबलपूर कधी झालं होतं रे? 1997. तर जबलपूर कधी झालेलं आहे? 1997. याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन फिरून देतील. बिहार 1934 किंवा बिहार दरभंगा काहीतरी होतं 1988. तसं म्हटलं तरी चालेल, तरी पण क्रम एकदम पद्धतशीर लागून जातोय. ओके. त्याचा क्रम तुम्हाला कळाला. चला पुढे. भूकंप एकूण भूकंपाच्या अंदाजे 80% भूकंप टिंबटिंब या भागात होता. सांगा बरं का कोणत्या भागात होतात? हा आपल्या PDF मधला क्वेश्चन होता. कोणत्या बरं का? सर्कम पॅसिफिक बेल्ट. आला का तसा क्वेश्चन? पाठ करून टाकायचे सगळे MCQ तिकडचे सगळे. खालीपैकी कोणती एक जोडी चुकीची आहे? चुकीची जोडी कोणती? इंडोनेशिया किनारपट्टीवर भूकंपाचे महाकाय 26 डिसेंबर 2000 बरोबर. मुंबईत आलेला महापूर 26 जुलै 2005 एकदम बरोबर. 26 जुलै 2005 944 mm रेनफॉल मेजर केला आहे. बोललो ना तुम्हाला मी. ते सगळे इकडे तिकडे मिक्सचर करतील. ते तारखा इकडे तिकडे मिक्सचर करतील. भांदगया बॉम्बस्फोट 7 जुलै 2013. आता जो काही आहे ना, हे बॉम्बस्फोट जो काही आहे, बॉम्बस्फोट वरची जी यादी होती ना, मे बी त्याच्यामधला असू शकतो. तो जेवढे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन आहे ना त्याच्यामध्ये इकडे रिलेट करतात. तो हे सगळे बरोबर आहेत. बोधगया बॉम्बस्फोट 7 जुलै 2013 हे पण बरोबर आहे. चुकलं आहे फक्त ड. हावाला ड वाला चुकला. याचं उत्तर 30चं उत्तर आहे. 30चं उत्तर 3 म्हणजे ड. हे चेक करून घ्या तुम्ही. मांढरा देवी देवळाजवळ परिसरातील लागलेली आग चेंगराचेंगरी 26 जानेवारी 2006 म्हणलेलं आहे. 26 जानेवारी 2006ला घटना झाली. ते एकदा तुम्ही चेक करून बघा की कधी घडले ते. ठीक आहे. पण याचं चुकीचं उदाहरण जे काही चुकीची जोडी आहे. टाकून बघा वाटल्याचं. टाकून बघा. आता टाकून बघा. मांढरा देवी देवळाच्या परिसरात झालेली आग जी काही आहे ती कधी झालेली? टाकून बघा. 4 क्वेश्चन बाकी आहेत आपले. किती क्वेश्चन बाकी? 4 नाही रे, अजून 10 क्वेश्चन बाकी बघा पटकन. मांढरा देवी देवळाच्या परिसरात आग. मांढरा देवी टेम्पल फायर असं टाका. मांढरा देवी टेम्पल फायर. डेट काय डेट आहे बरं का? सापडली का? चला पुढे जाऊ. कोणतरी शोधा. भूकंपामध्ये मर्कली स्केल सांगा रे. मर्कली इंटेन्सिटी स्केल.
मर्केली स्केल MPSC मेन 2014 तो तीव्रता मेजर करण्यासाठी मर्केली स्केलचा वापर करत असतो. पुढे जाऊया. खालील दिलेल्या रसायनापैकी दुय्यम प्रदूषक सेकंडरी पोल्युटंट कोणता रे? सेकंडरी पोल्युटंट कोणता असतो? राख, सरळ सरळ चुलीतून राख भेटते. धूर सरळ सरळ भेटते. कार्बन डायऑक्साईड सरळ सरळ भेटतो. हायड्रोजन सायनाइड जो काय आहे हा आपला दुय्यम प्रदूषक असू शकतो. कारण की आपल्याला माहिती आहे दुय्यम प्रदूषण कोणाला म्हणतात ते आपल्याला माहिती आहे. आता उत्तर बघतो मी 32चं उत्तर किती बरं? 32चं उत्तर जे काय आहे 4 दिले बरोबर. म्हणजे आपलं डोकं लावून उत्तर द्यायचं होतं. सोर्सपासून जर का सरळ निघत असेल माहिती आहे आपल्याला. पुढे आपत्ती व्यवस्थापनाकरता कोणत्या उपग्रहाचा उपयोग करण्यात येतो? सांगा रे. आपत्ती व्यवस्थापिकरता कोणत्या? इनसॅट. ओके चला पुढे जाऊया पटापट पुढे जाऊ आता. ICS काय असतं बरं का? जंगलातील आग विझवण्यासाठी प्रशिक्षित व्यक्तीमार्फत राबवलेली शास्त्रशुद्ध पद्धत. बरोबर. सो ICSचा लॉंग फॉर्म काय असतो एकदा चेक करून घ्या. राईट का? आपण ICSची ना ICSची संस्था पण आपण कुठेतरी हे केली होती रे. आठवतं का तुम्हाला? ICSचा लॉंग फॉर्म पण बघितलं होतं आपण. काहीतरी कमिशन समथिंग सिस्टीम होती. या ICSचा लॉंग फॉर्म पण बघितलं. सांगा बरं काय याचा लॉंग फॉर्म काय? याचा लॉंग फॉर्म बघितला होता आपण. फायरसाठीच होतं ते. तर जंगलातील आग विझवण्यासाठी प्रशिक्षित व्यक्तीमारे राबवलेली शास्त्रशुद्ध पद्धत असते. बरोबर आहे. आपत्तीनंतर करवायचे बचाव व मदत कार्य प्रशिक्षित व्यक्तीकडून नियोजनबद्ध रीतीने करून घेते. बरोबर. अ आणि ब दोघं विधान सत्य आहेत. दोघं विधान एकदम बरोबर आहेत. पहिले ICSचा लॉंग फॉर्म बघा. ICSचा लॉंग फॉर्म काय सांगा? यार हे लॉंग फॉर्म झाला होता यार आपला. त्या मागच्या PDF मध्ये होता हा लॉंग फॉर्म. विसरलो आपण. इंडियन सिव्हिल सर्व्हिस आहे त्याचा लॉंग फॉर्म. इंडियन सिव्हिल सर्व्हिस. सिव्हिल सर्व्हिस. इंडियन सिव्हिल सर्व्हिस नाही का? ICSचा लॉंग फॉर्म काहीतरी वरती होता याच्या मॅनेजमेंटबद्दल. ठीक आहे आपण आता ते चालून हे करू बघूया. ठीक आहे हे झालं. पुढे जाऊया. हे बघा आला का क्वेश्चन? आला का? एक घडी इकडे तिकडे जोडतील. हे घडी इकडे तिकडे जोडतील. ते दुसरं काहीच करू शकत नाही. तो PYQ सगळे सोडून जायलाच पाहिजे. जो PYQ सोडून गेला तो MPC पास झाला. चला पुढे जाऊ. आता ते ॲक्च्युली त्यांचा तरीका जो आहे ना बदलवायचा तरीका आहे. सगळा डाटा तोच आहे पण चेंज करतील ते. क्वेश्चन बनवतील ते. काही बी क्वेश्चन बनवतील ते. राईट. आता जसं की जोड्या जुडवा वगैरे बनवतील. क्रम लावा म्हणतील. लातूर उस्मानाबाद. आता उस्मानाबाद की माहिती नाही आपल्याला. लातूर किल्लारी माहिती आहे का? लातूर किल्लारी 30 सप्टेंबर 1994. चांबोली 29 मार्च 1999 का रे? 29 मार्च 1999 चांबोली. भुज कधी आहे? भुज 26 जानेवारी 2001. उत्तरकाशी 20 ऑक्टोबर 1991. ओके चला पुढे जाऊ. आपत्कालीन व्यवस्थापनासाठी उदाहरणार्थ पूर, भूकंप, वणवे, वादळे यांची माहिती मिळवण्याकरता उपग्रहाचा चांगला उपयोग होतो. यात खास पृथ्वीचे निरीक्षण करण्यासाठी पाठवलेल्या उपग्रहांना रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट म्हणतात. भारताकडे सध्या कार्यरत असणारे एकूण उपग्रह इतर कोणत्याही देशापेक्षा संख्येने अधिक आहेत. आलं लक्षामध्ये? तो 36चं उत्तर जे काही मी तुम्हाला अगोदर बोलण्यामध्ये सांगितलेले ही बाता तर लक्षामध्ये ठेवून घ्या. चला पुढे जाऊ. बघा रे ही माहिती अगोदर दिली होती. IMCQ आपल्या यादीमध्ये होता. उष्णकटिबंध आवर्ताच्या उष्णकटिबंध आवर्त म्हणजे काय? ट्रॉपिकल सायक्लोनबद्दल माहिती विचारतायत तुम्हाला. नमूद वैशिष्ट्यपैकी योग्य पर्याय निवडा. चला सांगा बरं का. उष्णकटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी उबदार हवा असते. बरोबर आहे का रे? ट्रॉपिकल सायक्लोनच्या सेंटरमध्ये उबदार हवा असते. उबदार. आता उबदार म्हणजे काय मला तर काही माहीत नाही. उबदारचा मी गरम घेतोय. ठीक आहे. उष्णकटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी ढग नसतात. बरोबर आहे का रे? बरोबर. म्हणजे हे बरोबर आहे. पुढे जाऊया. उष्णकटिबंधीय आवर्तात दाबाचा उतार सौम्य असतो. उतार म्हणजे काय? दाबाचा उतार सौम्य म्हणजे काय? काम का रे? काम हे काम म्हणजे सौम्य का? आता हे दाबाचा उतार म्हणजे काय ते समजायला मार्ग नाही. तरी पुढे जाऊ. उष्णकटिबंधीय आवर्तात सरासरी 50 ते 100 सेंटीमीटरचा पाऊस पडतो. बरोबर आहे. राईट का? तो ट्रॉपिकल सायक्लोनमुळे जो काय 50 ते 100 सेंटीमीटरचा पाऊस पडतो. मग आता जर का समजा अ व ब जर बरोबर असेल तर ब कुठे आहे बरं का? ब या दोघं ठिकाणी आहेत. या दोघं ठिकाणी आहेत ब. तर ब 2 ठिकाणी आहेत गड्या. 2 ठिकाणी आहेत. याचा अर्थ आता ब ड मला उत्तर चेक करून घेऊ द्या बरं. 37चं उत्तर किती? 37चं उत्तर दिलं आहे 3 ब ड. राईट का? ब ड म्हणजे ब आणि ड उष्णकटिबंधीय आवर्तनात 50 ते 100 सेंटीमीटरचा पाऊस पडतो. बरोबर आहे. पहिले हे काय आहे? दाबाचा उतार म्हणजे काय? उष्णकटिबंधीय आवर्तात दाबाचा उतार सौम्य असतो. म्हणजे काय रे? इंग्रजीमध्ये आलं असतं ते ओळखून घेतलं असतं. इंग्रजीत आलं असतं ते बरोबर ओळखून घेतलं. बघा रे हा बघा हा पागल क्वेश्चन पुन्हा आला. हा पागल क्वेश्चन पुन्हा आलेला आहे. सो गुजरात महापूर. आता गुजरात महापूर असतं का? चुकलं. भूकंप किल्लारी जे की आहे सप्टेंबर 1993 समजा ही जोडी दिली. याला ना हॅच केलं आहे बरं का. 28 नंबरचा हा जो क्वेश्चन आहे याला हॅच आला आहे. तरी आपण ट्राय करूया. ठीक आहे. तो इथपर्यंत आलं. नंतर पुढे मला सांगा बरं का रे ती एक कोणती जुलै 2005
कोणती? जुलै 2005 होती बरं का मुंबईमध्ये पूर आल्याची. कोणती तारीख घेतली? 27 जुलै. तर 27 जुलै 2005ला मुंबईमध्ये महापूर आला. ही तारीख लक्षामध्ये करून घ्यायची. क्वेश्चन जशी तशी बनतील. किल्लारी भूकंपाची तारीख दिसायला भेटते. गुजरातमध्ये कोणता महापूर आला होता? पुणे बॉम्बस्फोट, आग मंत्रालय. हा क्वेश्चन ह्याचे दिलेला आहे. काहीतरी गलती झाली असेल त्यामुळे ह्याचे दिला असेल. चला पुढे जाऊ. सो आता लास्ट क्वेश्चन आहेत आपले शेवटी. खालीलपैकी कोण राष्ट्रीय आपत्ती अधिकरणाचे प्रमुख आहेत? सांगा रे. पंतप्रधान. पंतप्रधान. चला पुढे. 2004 मध्ये हिंदी महासागराच्या आलेल्या प्रयत्नकाळी सुनामी लाटांमुळे खालीलपैकी कोणत्या देशात फार मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली? सांगा कोणत्या याच्यामध्ये जीवितहानी झाली बरं का? अंदमान निकोबार बेटे, तामिळनाडू व केरळची राजधानीचे केरळ. हे तुम्हाला तामिळनाडू आणि केरळ राज्यामध्ये सगळ्यात जास्त प्रॉब्लेम आला. 2004मध्ये आलेला जो की ना आपल्या भारतीय किनारपट्टीमध्ये हिंदी महासागराच्या प्रयत्नकारी लाटांमुळे काही कोणत्या प्रदेशात फार मोठ्या जीवित व वित्तहानी झाली? आता अंदमान निकोबार बेटे पण होते, तामिळनाडू पण होते, लक्षद्वीप मालदीव पण होते. महाराष्ट्राची किनारपट्टी ही नाही असणार, ही थोडी असेल इथं, राईट की नाही? याचं उत्तर दिलं आहे 40चं उत्तर 2 दिलेले. 40 उत्तर 2 तामिळनाडू आणि केरळची किनारपट्टी. मी अगोदर बोललो होतो सगळ्यात जास्त परिणाम तामिळनाडू आणि केरळचा जो की तो पोर्शन आहे ना तिथं झाला होता या सुनामीमध्ये. ठीक आहे, इथपर्यंत आपलं झालेलं आहे. तर काही क्वेश्चन जे काही चुकीचे दिसतात, काही बरोबर दिसतात, पण काही गोष्टी जास्त बंबार्डिंग झालेल्या आहेत. तर आता याच्यावरती तुमचे काही बी करून पक्का 6 मार्क तर कशी बी पक्की झाली. 6 मार्क कशी लिहून घ्या आपल्याकडून. 6 मार्क एकदम शुअर झाले. ठीक आहे, थांबतो इथं.